हरे कृष्ण. हरे कृष्ण दीपांजली माताजी, हरे कृष्ण लीना माताजी, हरे कृष्ण अत्री माताजी. सर्वांच्या चरणी सादर प्रणाम. आज आपल्या जो पाठ्यक्रम आहे त्याचा आपला 18वा दिवस आहे आणि आपला 18वा अध्याय आहे. तर त्यासाठी मी आपल्या सर्वांचं इस्कॉन बेंगलोरच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण आपला अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपल्या गुरूंच्या चरणी वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यानंतर आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सवणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्चात देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रीमद् भगवद गीता की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद यांचे द्वारा. आता आपण आपला 18वा अध्याय आहे तर त्याची आपण सुरुवात करणार आहोत. मग त्याचं नाव काय आहे? मोक्ष संन्यास योग. म्हणजे काय? त्यागाची पूर्णता. म्हणजे कशा पद्धतीने त्यागाची पूर्णता होते. आणि मग ह्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत की कर्मयोगाद्वारे बंधनातून कसं मुक्त व्हायचं. प्रकृतीचे 5 घटक कुठले, मग 3 गुण कसं सर्व काही नियंत्रित करतात, मग वर्णाश्रम धर्माद्वारे शुद्धी कशी करून घ्यायची, मग ब्राह्मण जो म्हणजे वर्ण आहे तर म्हणजे त्या वर्णाश्रम म्हणजे मध्ये जी वर्णाश्रम व्यवस्थेच्या म्हणजे जो ब्राह्मण वर्ण आहे त्यामध्ये मग तिथे गोपनीय ज्ञान कशा पद्धतीनं म्हणजे आपण हे करू शकतो, म्हणजे ते घेऊ शकतो, किंवा तो टप्पा काय आहे, म्हणजे त्याला प्लॅटफॉर्म असं म्हटलंय. इंग्लिशमध्ये भाषांतर आहे थोडंसं, त्याबद्दल क्षमा असू दे. शुद्ध भक्ती म्हणजे काय, तर कृष्ण भावनेत वावरणे. मग आता कृष्ण भावना म्हणजे काय थोडक्यात, की ज्यामुळे कृष्ण भावना भावित होऊन आपण शुद्ध अशी भक्तिमय प्रेममय सेवा करू शकतो. तर हे सगळे निष्कर्षाप्रती आपण येतो आहोत. तर हे 18व्या अध्यायाचं साधारण स्वरूप आहे. मग आता आपण पुढे जाऊया. आता हा 18वा जो अध्याय आहे त्याला काय म्हटलंय? गीतेचा निष्कर्ष असं म्हटलंय. मग आता ह्याच्यात काय काय आहे ते सगळं आपण समजून घेणार आहोत. मग आपण आता हा श्लोक वाचूया. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्यश्च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन. हरे कृष्ण माताजी. अर्जुन म्हणाला, हे पराक्रमी,
मला संन्यासाचा उद्देश त्याग आणि संन्यास जीवनाचा उद्देश समजून घ्यायचा आहे. हे केशी राक्षसांचा संहार करणाऱ्या इंद्रियाच्या स्वामी. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग आता इथे समजून घेऊया की अर्जुनाने काय विचारलं की हे ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी ऋषिकेश म्हणजे केशी निषूदन म्हटले. आता केशी निषूदन का म्हटले तर इथे चित्रात पहा केशी नावाचा जो असुर होता ह्या घोड्याच्या स्वरूपात म्हणजे केशी नावाचा असुर तो अशा अश्वाच्या स्वरूपात घोड्याच्या स्वरूपात तो आला होता. मग त्याला म्हणजे त्याला ह्या श्रीकृष्णांनी त्याला मारलं म्हणजे त्याचा वध केला. मग तिथे आजही वृंदावनला केशी घाट म्हणून ते ठिकाण आहे जिथे वध केला भगवान श्रीकृष्णाने. राधाकुंडाच्या जवळ ते ठिकाण आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या असुरांना भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी म्हणजे त्यांचा वध केलाय किंवा अशा जे असुरी लोक आहेत तर त्यांचा नाश करण्यात भगवान कसे तर एकदम पटायचे. आणि म्हणून अर्जुनाच्या मनात हे जे काही संशयरूपी असुर आहेत मग त्या सगळ्यातून आपली मुक्तता व्हावी किंवा त्या सगळ्या संशयरूपी असुरांचा म्हणजे भगवान जे आहेत तर ते काय करतात वध करण्यात एकदम निष्णात आहेत. म्हणून तो काय त्यांना प्रार्थना करतो की हे इंद्रियांचे स्वामी म्हणजे हे ऋषिकेश की तू काय कर म्हणजे त्याद्वारे माझ्या तुझ्या म्हणजे भगवान काय आहेत तर इंद्रियांचे स्वामी आहेत. मग असे जे भगवान आहेत तर ते आपलं जे मन आहे तर ते म्हणजे त्याच्यावर नियंत्रण करून किंवा मनाला नियंत्रित करतात आणि अशा पद्धतीने म्हणजे आपल्या मन आणि भावना यांना नियंत्रित करणारे आणि सगळ्याच इंद्रियांना नियंत्रित करणारे कोण आहेत भगवान ऋषिकेश या स्वरूपात इंद्रियांचे स्वामी म्हटले जातात. मग असे जे मनातले शंकारूपी असुर आहेत तर ह्यांचा तू वध करून टाक आणि त्याद्वारे म्हणजे तू काय जसं केशी राक्षसाचा भगवान श्रीकृष्णाने वध केला तसं अशा सगळ्या शंका कुशंकांचा तू वध करून टाक आणि त्याद्वारे त्यांचं काय होईल मन संयमित होईल किंवा मन कसं होईल नियंत्रित होईल. अशा पद्धतीने मानसिक शांती आणि त्यांना समाधान प्राप्त होईल. म्हणून अर्जुन भगवान त्यांना काय प्रार्थना करतात की मला सर्व विषयांचं सार असं पद्धतीने सांगा की माझं चित्त संतुलित राहील. म्हणजे ह्या सगळ्या शंका कुशंकांची तुलना असुरांशी केली पहा त्यांनी. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते अशा संशयरूपी जे मनातले असुर आहेत त्यांचा वध करतील हे त्याला खात्री आहे बा. आणि म्हणून त्यांनी अशी प्रार्थना केली. आता ह्या अध्यायात काय आहे तर आपल्या ह्या 18व्या अध्यायात काय आहे ते आपण समजून घेऊया की दुसऱ्या अध्यायात आपण काय अभ्यासलं की भगवद्गीतेमध्ये सगळा विषय वस्तू काय आहे म्हणजे काय विषय आहे त्याचं सार आहे दुसरा अध्याय म्हणजे. तर 18वा अध्याय म्हणजे काय आहे तर सगळ्या भगवद्गीतेमध्ये जे काही उपदेश आहेत त्याचं सार म्हणजे 18वा अध्याय असं सगळ्यांनी लक्षात ठेवा हा. म्हणजे पूर्ण भगवद्गीतेमध्ये विषय काय आहे ह्याचं सार विषय वस्तूचं सार म्हणजे दुसरा अध्याय. आणि 18वा अध्याय म्हणजे त्यातल्या पूर्ण 18 अध्यायातले भगवद्गीतेतले जे जेवढे म्हणून उपदेश आहेत त्याचं सार म्हणजे 18वा अध्याय असं सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग आता त्याग आणि भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण आहेत तर त्याच्या पलीकडची दिव्य स्थिती प्राप्त करणे हे आपल्या जीवनाचं लक्ष आहे. आणि मग त्याग आणि संन्यास हे 2 वेगवेगळे विषय स्पष्टपणे अर्जुनाला समजून घ्यायचे हीच त्याच्या मनात शंका आहे. आणि म्हणून त्यांनी हे प्रश्न विचारले की त्याग आणि संन्यास हा म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळेपणा कसा आहे तर ते त्यांना समजून घ्यायचं. मग आता भगवान काय उत्तर देतात ते आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहूया. हा त्याची पुढची श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदु सर्वकर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा. हरे कृष्ण माताजी. परम पुरुष भगवंत म्हणाले भौतिक इच्छेवर आधारित क्रियांचा त्याग करणं यालाच महान विद्वान लोक त्यागयुक्त जीवनक्रम म्हणतात. संन्यास आणि सर्व क्रियांचे परिणाम सोडून देणे यालाच ज्ञानी संन्यास म्हणतात. त्याग. हरे कृष्ण माताजी. मग आता भौतिक ज्या इच्छा आहेत वेगवेगळ्या तर त्यांच्या आधारित म्हणजे सगळीच भौतिक कर्म क्रिया म्हणजे सगळीच भौतिक कर्म मग त्यांचा त्याग करायला महान विद्वान म्हणजे ते म्हणतात त्यागयुक्त जीवन म्हणजे सगळेच भौतिक इच्छा आहेत तर त्या भौतिक सगळीच कर्म ते त्यागून टाकतात त्याला ते त्यागयुक्त जीवन किंवा संन्यास म्हणतात. आणि सर्व क्रियांचे परिणाम जे असतात ते सोडून देणं ह्याला काय म्हणतात ज्ञानी लोक संन्यास म्हणतात. मग आता ते कसं समजून घ्यायचं पहा म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून केलेली जी काही कर्म असतात त्याचा आपण त्याग करायला हवे. मग हे भगवद्गीतेमध्ये आपल्याला उपदेश आहेत सगळीकडे जिथे तिथे पाहायला मिळतात. आपण फळाची आसक्ती अपेक्षा त्यागली पाहिजे. पण ज्या कर्मामुळं आपल्याला आध्यात्मिक ज्ञानामध्ये आपली प्रगती होते तर ती कर्म काही आपण सोडून द्यायला नकोय. म्हणजे म्हणजे कसं की आता पहा म्हणजे आता एखादा यज्ञ आहे असे म्हणजे वेदामध्ये वेगवेगळे यज्ञ सांगितले
मग आता वेद वेद म्हणजे काय आहे, तर कर्मकांड पण आहे, ज्ञानकांड पण आहे, भक्तिकांड पण आहे, उपासनाकांड सगळंच आहे. मग आता वेदामध्ये म्हणजे चांगली पुत्रप्राप्ती व्हावी किंवा स्वर्गलोकाची प्राप्ती व्हावी म्हणजे अशी जी सांगितलेली आहेत यज्ञ कर्म ती कशी आहेत, सकाम म्हणजे आहेत ती यज्ञ कर्म किंवा ह्या गोष्टींसाठी यज्ञ सांगितलेले आहेत. म्हणजे ह्याला कर्मकांड आपण म्हणतो, जेव्हा आपण फळाची अपेक्षा करतो किंवा सकाम कर्म म्हणायचं त्याला. मग जेव्हा आपण सकाम यज्ञ करतो तर तेव्हा ती कर्मकांड ठरतं. पण आपण निष्काम यज्ञ म्हणजे आपण कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जेव्हा एखादं कर्म करतो तर ते कसं होतं, निष्काम होतं. म्हणजे ते भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलेला यज्ञ होतो. अन्यथा काय होईल, सकाम यज्ञ मग होतो, त्याला म्हणायचं कर्मकांड. मग आता असे जे सकाम यज्ञ आहेत त्यांचा आपण त्याग केला पाहिजे. म्हणजे काय, स्वतःच्या हृदयाची शुद्धी करता, आपल्या आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्याकरता आता जो काही आपण त्याग करतो म्हणजे ज्या योगे आपली स्वतःची शुद्धी होईल, शुद्धीकरणाची प्रक्रिया होत असते अशा क्रियामुळे, अशा ज्या आध्यात्मिक क्रिया आहेत किंवा ती कर्म म्हणायची आध्यात्मिक, तर त्यामुळं काय होतं, आपण आध्यात्मिक स्तरावर अजून उन्नत होतो. तर मग अशी कर्म असतात तर त्यांचा काही त्याग करायची गरज नसते. म्हणजे काय, तर जपयज्ञ म्हणजे तो काय आहे, यज्ञानाम जपयज्ञ असते, भगवान स्वतः आहेत जप म्हणजे यज्ञामधला जप म्हणजे. मग त्यामुळे आपली आध्यात्मिक स्तरावर उन्नती होणार आहे. मग असे यज्ञ आपण करणं आवश्यक आहे. मग आता पुढे जाऊया आपण. हा हा माताजी. माताजी, काही विद्वान लोक असे घोषित करतात की सर्व प्रकारची फलदायी कृती दोषपूर्ण म्हणून सोडून द्यावीत. तरीही इतर ऋषी म्हणतात की त्याग, दान आणि तपस्या कधीही सोडू नयेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता काही विद्वान असं म्हणतात की म्हणजे सगळीच कर्म म्हणजे सोडून द्यायची. म्हणजे सगळे म्हणजे फलदायी कृती त्या दोषपूर्ण आहेत म्हणून ते सोडून, म्हणजेच काय, सगळी कर्म असतील ती सोडून टाकायची कारण ती दोषपूर्ण आहेत आणि म्हणून ती त्यागली पाहिजेत. बरं का. पण म्हणजेच काय की सगळेच कर्म त्यागायची आवश्यकता नाही पहा. तर ज्या कर्मांमध्ये म्हणजे ज्या कर्मातून आपली आध्यात्मिक उन्नती होणार आहे अशी जी कर्म आहेत तर ती आपण कधीही त्यागू नये पहा. म्हणजे असं ऋषीमुनी सांगतात, कारण ते काय करतात, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात, भगवंतांची स्वरूप स्थिती त्यांनी जाणली. म्हणजे त्याग, दान, तपस्या म्हणजे हे जे काही सांगितलंय ते भगवंतांच्या आपण संतुष्टीसाठी करतो. मग असे जे आहेत म्हणजे यज्ञ कर्म की जिथे आध्यात्मिक उन्नती आपली होत असते, त्याग केल्यानं, दान केल्यानं किंवा तपस्या केल्यानं. सत्वगुणी दान केलं आपण. तपस्या म्हणजे काय, तर आपण 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्सचं पालन केलं, आपण धर्माचे 4 स्तंभ मानलेत, मग त्यातली तपस्याच आहे आपली ती. किंवा आपण त्याग केला म्हणजे आपल्या भौतिक आसक्ती ज्या आहेत तर अशी कर्म आपण त्यागली. तर मग म्हणजे काय की आपण अशा पद्धतीनं अशी कर्म केली किंवा असं त्याग, दान, तपस्या केल्या की ज्यामुळं आपली आध्यात्मिक स्तरावर उन्नती होईल. तर अशी म्हणजे कर्म आपण कधीही सोडू नये असं ऋषीमुनी सांगतात. पण विद्वान लोक म्हणजेच काय, बुद्धिप्रमाणे वगैरे असं आपण म्हणू की जे म्हणजे सगळीच कर्म त्यागायला सांगतात. तर ते अशा पद्धतीने सगळी कर्म त्यागणं निंदनीय आहे. ज्यामुळे आध्यात्मिक उन्नती होईल अशी कर्म आपण करायला हरकत नाही असं ऋषींनी सांगितलं. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण माताजी. यज्ञदान तपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणां. हा माताजी. हरे कृष्ण माताजी. त्याग, दान आणि तपश्चर्या ही कृत्य सोडू नयेत. ते केलेच पाहिजेत. खरंच त्याग, दान आणि तपश्चर्या महान आत्म्याला देखील शुद्ध करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता पहा, त्याग, दान आणि तपश्चर्या ही कृत्य सोडू नयेत. म्हणजे आपल्या प्रगतीकरता ती कर्म आपण केली पाहिजेत. आपल्याला जर आध्यात्मिक जीवनात उन्नत व्हायचं असेल तर आपल्याला अशी कर्म करायला पाहिजेत. मग आता असेच काही संस्कार आपल्याला 16 संस्कार सांगितले जातात पहा. मग ह्याचं महत्व आहे. म्हणजे आता विवाह संस्कार आहे किंवा विवाह आपण करतो तर तो सुद्धा एक यज्ञ आहे म्हणजे. आणि मग विवाह यज्ञच म्हटलं जातं. मग त्याचा उद्देश काय असतो, तर आपण तो समजून घेऊया की म्हणजे आपण विवाह यज्ञ कशासाठी म्हणजे तो त्याचं आयोजन का करतो, तर आपल्या ज्या आध्यात्मिक प्रगती आहे त्यासाठी मनुष्याचं मन पहिल्या संयमित आणि शांत व्हावं. मग ह्यासाठी विवाह यज्ञ हा संपन्न केला जातो पहा. म्हणून मग संन्यासी जे असतात ते काय करतात, तर अशा लोकांचा विवाह यज्ञ करून देतात किंवा प्रोत्साहित करतात त्यांना विवाहासाठी. म्हणजे काय, गृहस्थाश्रमामध्ये म्हणजे गुरूंच्या संमतीने अशा पद्धतीनं शिष्य येतात पहा. मग असे जे ब्रह्मचारी जरी म्हणजे गुरु असतील तरी ते काय करतात म्हणजे तर ते
अशा शिष्यांना प्रोत्साहित करतात. मग ह्यामागं भावना काय आहे किंवा कारण काय आहे? तर म्हणजे अशा यज्ञांद्वारे आपण जेव्हा आपलं मन संयमित करू, शांत करू, तेव्हाच आपण आध्यात्मिक स्तरावर राहून गृहस्थाश्रमामध्ये येऊन आपण प्रगती करू शकतो. मग अशा पद्धतीचे हे संस्कार असतात पहा. मग असे जे यज्ञ असतात, की जे भगवत प्राप्तीसाठी केले जातात. तर ह्याचा आपण त्याग करणं उचित नसतं पहा. मग तसं दान हे हृदयाच्या शुद्धीसाठी केलं जातं पहा. म्हणजे सुपात्र दान पूर्वी मनुष्याला जर दिलं गेलं, म्हणजे पूर्वी जसं आपण आता अध्यायात आपण चर्चा केली, की सत्वगुणी दान हे सर्वश्रेष्ठ असं दान आहे. मग ते सुपात्र दान गेलं म्हणजे आपण दिलं, तर त्यामुळे काय होतं आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या प्रगती होते पहा. तर सुपात्र दान म्हणजे काय तर अशा आध्यात्मिक संस्थांना किंवा अशा साधू पुरुषांना किंवा कृष्ण भावनेचा प्रसार करणारे असे जे असतात त्यांना जर दिलं आपण, तर तिथला म्हणजे जो काही आपण धन देऊ किंवा ज्या स्वरूपात देऊ त्याचा म्हणजे प्रत्येक म्हणजे त्याचा म्हणजे काय म्हणतो रुपयानी रुपया म्हणजे असं त्याचं प्रत्येक पै अशी त्याची त्या सत्कार्यासाठी भगवत कार्यासाठीच ती त्यात म्हणजे ती जी आहे तर ती तिचा विनिमय केला जातो. मग अशा वेळी जे दान दिलं जातं त्याला म्हणायचं सुपात्र दान. मग त्यायोगे आपल्याला म्हणजे त्याची फलनिष्पत्ती म्हणजे काय असते तर आपल्या आध्यात्मिक जीवनात त्यायोगे प्रगती व्हायला मदत होते. म्हणून असे दान, त्याग, तपश्चर्या त्या काय करतात अशा महान आत्म्याला देखील शुद्ध करतात पहा. मग इथे ऋषभदेवांच्या रूपामध्ये पहा म्हणजे जेव्हा ऋषभदेवांची ही गोष्ट आहे तर तिथे त्यांनी अशा यज्ञाचं म्हणजे नियोजन केलं होतं. तर तिथे सगळे देवदेवता पण आहेत बघा. भगवान शिवा वगैरे सगळे देवदेवता असे आले आणि मग अशा यज्ञात काय विष्णूंच्या संतुष्टीसाठी म्हणजे हा यज्ञ केला जातो कुठलाही. मग यज्ञकुंड म्हणजे विष्णूंचं मुख मानलं जातं पहा आणि त्याच्यात आहुती दिली जाते भगवंतांच्या संतुष्टीसाठी म्हणजे अग्नियज्ञाचं हे उद्दिष्ट असतं. मग पहा हे विष्णू गरुडावरून तिकडे आलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं भगवंतांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा तो काय बनतो आध्यात्मिक म्हणजे ते कर्म बनतं किंवा कृष्ण भावनामय कर्म बनतं म्हणून आणि त्याद्वारे काय होतं आपली शुद्धी होत असते. मग आता पुढे जाऊ आपण. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि ते मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. हरे कृष्ण माताजी. ही सर्व क्रिया संलग्न किंवा परिणामाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजे. हे पृथापुत्रा ते कर्तव्य म्हणून केले पाहिजे. हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग ही सगळी कर्म आहेत ती फळाची आसक्ती न ठेवता अपेक्षेविना केली पाहिजेत. म्हणजे काय तर पहा आता इथे चित्रात पहा म्हणजे कर्तव्य कर्म म्हणून ही केली पाहिजेत असं भगवान जे म्हणतात की माझं असं मत आहे. म्हणजे काय तर इथे पहा आता हा जो मुलगा आहे तर तो हा पशुला वाचवतोय हो की नाही आणि मग त्याला मदत करायला हा मुलगा इथे आला आहे. म्हणजेच काय की फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता परिणामाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य कर्म आहे की प्राणीमात्रांचं प्राणरक्षण आपण म्हणजे म्हणजे करू शकतो म्हणजे आपण करायला हवं आणि म्हणून ते केलं आणि कुठलीच आपली आसक्ती नाहीये तिथे किंवा फळाची अपेक्षा नाही. आपलं कर्तव्य कर्म आहे एखाद्या जीवाचे प्राण आहेत तर ते वाचवणं. मग त्या पद्धतीने त्या मुलाने ते प्राण वाचवले आणि मग त्यांना मदत करायला ह्या मुलाने मदत केली. म्हणजे हे कसं झालं तर अशा पद्धतीचं म्हणजे हे दिव्य असं कर्म झालं पहा की ज्याद्वारे म्हणजे आपण भौतिक विकासासाठी वेगवेगळ्या योजना असतात. आपण आखतो आणि त्या आसक्तींसाठी आपण कर्म करतो. तर असे कुठलं कर्म करू नये किंवा असे सकाम यज्ञ करू नयेत. पण ज्या यज्ञामुळं आपण शुद्ध होतो किंवा आध्यात्मिक स्तरावर आपली प्रगती होते, तर अशा यज्ञांचा त्याग केला जाऊ नये. म्हणजे हा त्यांचा यज्ञ झाला, हो की नाही? आणि असे म्हणजे अशी जी कर्म असतात, तर त्यामुळे कृष्ण भावनेची प्राप्ती होते आणि काय होतं प्रत्येकजण कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नत होत असतो आणि म्हणून भक्तियोगाला अनुकूल अशा कुठल्याही कर्माचा आपण स्वीकार केला पाहिजे, असं भागवतात सांगितलंय पहा. म्हणजे काय अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम असं म्हटलं जातं. म्हणजे हाच धर्माचा सर्वोच्च निकष आहे, की भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला सहाय्यभूत ठरेल असं कुठलंही यज्ञ, कर्म, दान आपण स्वीकारलं पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे. मग आता पुढे जाऊ आपण. हां. मग आता आपलं जे निर्धारित कर्तव्य असतं, तर त्यानुसार म्हणजे आपलं कर्तव्य कर्म असतं. तर त्यानुसार 3 गुणांमध्ये कशा पद्धतीनं कर्म घडतं, तर ते आपण समजून घेणार आहोत. तर आता पहा, नियत कर्माचा
आपण त्याग करू नये कधी. मोह होऊन जर मनुष्यानं आपलं नियत कर्म त्यागलं, तर त्याला म्हणायचं तामसिक त्याग. म्हणजे भौतिक सुखासाठी जी कर्म असतात ती आपण त्यागली पाहिजेत. पण ज्या कर्मामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते, म्हणजे पहा भगवान श्रीकृष्णांसाठी आपण अन्न शिजवून त्याचं आपण नैवेद्य बनवून तो प्रसाद म्हणून वितरण केला. मग त्यानंतर आपण स्वतःसाठी म्हणजे अशी कर्म कुठलीही करू नयेत. म्हणजे स्वतःसाठी अन्न शिजवलं नाही तरी चालेल. पण भगवान श्रीकृष्णासाठी आपण अन्न शिजवून प्रसाद तो त्यांना अर्पण करू शकतो, हो की नाही? तसंच आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एखादा संन्यासी काय करेल, की त्याचं म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते त्या शिष्याचा म्हणजे विवाह संपन्न करून देऊ शकतात आणि त्याला गृहस्थाश्रमाची अनुमती देऊ शकतात. म्हणजेच काय, जर कोणी विहित कर्माचा त्याग केला, तर त्याला काय म्हणायचं? तमोगुणी त्याग असं म्हणायचं. मग आता दुसरं काय आहे, की आता रजोगुणी त्याग कसा? तर जो मनुष्य आता नियत कर्म आहे आपलं म्हणजे कर्तव्य कर्म, ते कष्टप्रद आहे बुवा फार आणि शरीराला फार क्लेश द्यायला लागतात. त्या भीतीनेच त्यांचा त्याग करून टाकतो. मग त्याला म्हणायचं रजोगुणी त्याग. म्हणजे अशी कर्म कधी त्याला प्रगतीच्या दिशेने नेत नाहीत का? म्हणजे आता पहा हं, उदाहरण घेऊया आपण. कृष्ण भावनेच्या मार्गावर स्थिर असताना मनुष्य काय करतो? तर सकाम कर्म आपल्याला करायला लागेल. म्हणजे आता ह्याचं उदाहरण पहा, की असं मी विचार केला, की मी धनार्जन करते. माझा व्यवसाय किंवा नोकरी जे काही मी करते. मग धनार्जन माझं जे आहे, तर ते म्हणजे सकाम कर्म झालं. कारण मी माझ्या उदरनिर्वाहासाठी करते, फळाच्या अपेक्षेने करते. मग मी ह्या भीतीने मी धनार्जनच बंद केलं, तर हे चुकीचं ठरेल. म्हणजेच काय, की आपण जे काही कर्म करतो, धनार्जन आपण करतोय. पण त्या मिळणाऱ्या धनाचा उपयोग आपण त्यातला काही भाग कृष्ण भावनेच्या कार्यासाठी नक्की देऊ शकतो, हो की नाही? म्हणजे त्यातून काही फळं आणू, तर आपण ती भगवंतांना रोज प्रसाद म्हणजे त्यांना म्हणजे अर्पण करून प्रसाद म्हणून आपण ग्रहण करू किंवा आपण त्यातनं अन्नधान्य आणलं, मग त्याचा प्रसाद बनवला, भाजीपाला आणला, प्रसादासाठी वापरला आणि भगवंतांना अर्पण करून आपण मग नंतर ग्रहण केलं, तर ते कसं होईल? कृष्ण भावनाभावित कार्य होईल, हो की नाही? मग अशा पद्धतीनं खरं तर करणं आवश्यक आहे. मग सकाळी लवकर उठलो, आपण पहाटे मंगल आरतीला वगैरे जपाला उठलो, तर कृष्ण भावनेचा विकास करता येईल. पण अशा भीतीने म्हणजे लवकर उठायचं म्हणजे सगळं त्रासदायकच आहे बुवा. ब्राह्ममुहूर्तावर उठा आणि मग अंघोळ करा असं सगळं. मग त्यामुळे ही सगळी क्लेशदायक कार्य आहेत म्हणून मग आपण ती केलीच नाहीत त्या भीतीने. आजारी पडू, मग जागरण होईल, झोप नाही म्हणजे झोप व्यवस्थित होणार नाही अशा सगळ्या भीतीने आपण ती केलीच नाहीत. मग असं जे कर्म केलं जातं त्याला म्हणायचं म्हणजे असे कर्तव्य आचरण जे म्हणजे करायला हवंय खरं तर. तर त्याचा जो त्याग केला जातो तर त्याला म्हणतात रजोगुणी. रजोगुणी त्याग असं म्हटलं जातं. आणि मग रजोगुणी त्यागाचं फळ कसं असतं? क्लेशदायक असतं. म्हणजे आपली नियत कर्म कष्टप्रद आहेत, क्लेशदायक आहेत म्हणून कोणी सोडून दिलं आणि शरीराला त्रासदायक होतील म्हणून त्या कर्माचा त्याग केला तर ते त्याच्यामुळे आपल्याला काही त्या त्यागाचं फळ नाही मिळणार. तर आपलं काय होईल? त्यामुळं आपण जीवन म्हणजे आपलं अजून क्लेशदायक बनेल पहा. म्हणजे रजोगुणी कर्माचं फळ कसं असतं? क्लेशदायक असतं. मग आता असं जे कर्म असतं, की जे नियत कर्तव्य म्हणजे कर्तव्य म्हणून आपण करतो किंवा भौतिक फळांची आसक्ती न ठेवता आपण करतो, ती सोडून देतो. त्यावेळी तो त्याग कसा मानला जातो? सात्विक त्याग मानला जातो. म्हणजे काय? की फलासक्ती सोडून देतो एखादा व्यक्ती आणि तो आपलं कर्म हे आहे, तर ते कृष्णाच्या संतुष्टीसाठी करतो पहा. म्हणजे उदाहरण घेऊया. कारखान्यात काम करणारा एखादा कामगार किंवा व्यक्ती आहे, कुठल्यातरी पदावर आहे तो. मग तो काय विचार करतो? भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच मला ह्या कारखान्यामध्ये ही नोकरी मिळाली आणि त्यांच्या कृपेमुळेच म्हणजे माझा सगळा उदरनिर्वाह होत आहे. मग ही भावना तो ठेवून त्यांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कर्म करतो आणि तो काय करेल? कारखान्यात सुद्धा स्वतःला गुंतवून म्हणजे म्हणजे तो ठेवणार नाही. तर तो काय करेल? म्हणजे कारखान्यातल्या म्हणजे यांत्रिक कामामध्ये किंवा अशा कार्यात तो नाही गुंतवून ठेवणार किंवा कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांचा तो संग नाही करणार. तर तो केवळ कृष्णांसाठी स्वतः जे काही नेमून दिलेलं काम आहे ते करेल पहा आणि त्याचं फळ अर्पण करेल, की कसा तो विचार करेल दिवसभरात, की कृष्णांना तो म्हणजे अशा पद्धतीने आळवेल, की पहा तुमच्या कृपेमुळं हे भगवान हे सगळं कार्य माझ्याकडून झालं. त्याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञता. म्हणजे असं प्रत्येक वेळोवेळी तो कृष्णांच्या म्हणजे कृपेवर अवलंबून राहील. किंवा कृष्णांच्या संतुष्टीसाठी तो कार्य करेल. मग असं जे असतं कर्म, की ज्यावेळेला आपलं कर्मफळ श्रीकृष्णांना आपण अर्पण करतो, तर ते दिव्य स्तरावरचं कर्म होतं, कृष्ण भावनाभावित कर्म होतं. आणि मग ते कसं असतं? तो त्याग कसा असतो? सात्विक त्याग समजला जातो. आता आपण पुढे जाऊ. हो, त्याची पुढची. हा, चालेल. हरे कृष्ण. हा. हे पराक्रमी अर्जुना, वेदांतानुसार सर्व कर्म सिद्धीची 5 कारणे आहेत. आता या गोष्टी माझ्याकडून शिक.
कृतीचे स्थान शरीर, करता विविध इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, हे कृतीचे 5 घटक आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता वेदानुसार सर्व कर्म घडण्याची म्हणजे ते कर्म सिद्धीला जायची, थोडक्यात म्हणजे होण्याची 5 कारण आहेत बरं का. ती कुठली आहेत पहा. तर कृतीचं स्थान म्हणजे अधिष्ठान म्हणजे शरीर. मग शरीरात निवास करणारा आत्मा हा कार्य करतो, म्हणून कर्माचे फळ प्राप्त करता येतं. म्हणून तो जो कर्ता म्हणजे त्याला म्हणून कर्ता म्हणायचं. मग आत्मा हा त्याचा ज्ञाता किंवा कर्ता झाला. मग आता पुढं काय तर इंद्रिय काय आहेत, ती कर्माची वेगवेगळी इंद्रिय आहेत, ती कर्माची साधनं आहेत पहा. म्हणजे आत्मा इंद्रियांच्या साह्याने निरनिराळे कर्म करतो आणि प्रत्येक कर्म करता त्याला वेगळा प्रयत्न करायला लागतो पहा. म्हणजेच काय की अनेक प्रकारचे तो प्रयत्न करतो आणि मग शेवटी काय आपली सगळी कर्म ही परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणजे परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपाने उपस्थित असतो. आता आपण 15व्या अध्यायाचे 15 श्लोकात हे अभ्यासले. मग परमात्मा हाच सर्व कारणाचे कारण आहे आणि आपल्या हृदयस्थ परमात्मा आहे, तर त्याच्या मार्गदर्शनाखालीच कृष्ण भावनेत आपण कर्म करतो आणि म्हणून आपण कर्मबंधनात सापडत नाही. मग कृष्ण भावनाभावित मनुष्य असतो तर तो काय करतो, तो कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या म्हणजे सगळ्या कृतींचं दायित्व हे कोणावर असते, कृष्णावर असते पहा. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात उपस्थित असतात, तर त्यांच्या इच्छेवर हे सगळं कर्म घडत असतं आणि त्याचं दायित्व त्यांनी घेतलेले असतं पहा. मग आता इथे चित्रात पहा, ह्याचं उदाहरण आपण पाहूया की हे संपूर्ण ही जी इमारत आहे, मग किंवा ही जागा आहे, तर ह्या सगळ्याचा म्हणजे जो मालक आहे तर तो कोण आहे, तर तो वेगळा असतो पहा. आणि मग ते म्हणजे मूळ स्वामी म्हणजे भगवान आहेत, परमात्मा असं आपण कल्पना करू. मग म्हणजे तसंच असतं, म्हणजे तसंच आपल्या जीवनामध्ये घडतं. मग आता हे जी पूर्ण इमारत आहे किंवा हे सगळं बांधकाम आहे, म्हणजे कुठं मोकळा भाग ठेवायचा, कुठं म्हणजे इकडं बगीचा करायचा, कुठं पार्किंग करायचं, हे सगळं निर्णय, मग तो त्याचा प्लॅन, त्या बांधकामाचा आराखडा, हे सगळं करणारा कोण आहे, आर्किटेक्ट आहे. म्हणजे तर हा कोण हा आपला आत्मा आहे म्हणजे कर्म करणारा. पण मूळ स्वामी कोण आहेत, भगवान आहेत पहा. त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जसं हवंय तसं, म्हणजे जसं मूळ मालकाला हवंय तशी ही बिल्डिंग हे केली जाते, हो की नाही. तशा पद्धतीनं तिचं बांधकाम केलं जातं. मग तसं म्हणजे कोण आहेत, मूळ भगवान आहे आणि परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात स्थित असतात. मग हा चालक म्हणजे आपला आत्मा, कर्म करणारा करता थोडक्यात. आणि मग त्याच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार असतात की ते काय करतात, बिल्डिंग बांधतात. मग कोणी सुतारकाम करतं, कोणी गवंडी काम करेल, हो की नाही. वेगवेगळी कामं अशी म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना नेमून दिलेले असतात. म्हणजे ती आपली इंद्रिय आहेत पहा. मग ती अनेक प्रकारची इंद्रिय आहेत विविध आणि ती विविध कार्य करतात आणि त्यासाठी विविध प्रयत्न करायला लागतात. म्हणजे एक सुतारकाम करणारा वेगळं काम करेल, हो की नाही. एखादा जो बाकीचं म्हणजे स्लॅब टाकण्यापासून भिंती बांधण्यापर्यंत ते वेगळे असतात, हो की नाही. मग त्यांचे वेगवेगळे प्रयत्न असतात, त्यासाठी वेगवेगळी इंद्रिय आपल्या शरीरात आहेत. पण ह्या सगळ्यांचं शेवटी कार्य कुणाच्यासाठी घडतं, तर तो मूळ जो मालक आहे म्हणजे जो इमारतीचा, तर त्याला हवी असलेली नियोजित बिल्डिंग आहे त्यासाठी घडतं, हो की नाही. मग तसंच आहे आपल्या इंद्रियांचं. आपण कानाने ऐकतो, हो की नाही, डोळ्यांनी पाहतो, म्हणजे ही सगळी इंद्रिय जी आहेत, जिभेने चव घेतो, त्वचेने स्पर्श समजून घेतो, नाकाने आपल्याला सुवास येतो. म्हणजे ही सगळी इंद्रिय काय करतात, तर आपापलं म्हणजे कर्म करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न किंवा कर्मेंद्रिय पण आपले वेगवेगळे प्रयत्न करतात आणि मग ते कोणाच्या इच्छेने घडतं, हे सगळं शेवटी परमात्म्याच्या इच्छेने घडतं. अशा पद्धतीनं कृती आपली संपन्न होते, आपण समजून घेतलं. मग आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण माताजी. हा. म्हणून जो 5 घटकांचा विचार न करता स्वतःला एकमात्र करता समजतो, तो नक्कीच फार बुद्धिमान नसतो आणि गोष्टी जसे आहेत तसे पाहू शकत नाही. हरे कृष्ण माताजी. कृष्ण मग तो ह्या 5 घटकांचा विचार करत नाही आणि त्याला काय वाटतं की अंतस्थ परमात्मा आहेत, म्हणजे त्यांच्यावर त्याचा दृढ विश्वास, श्रद्धा नसते आणि त्यामुळे तो त्यांच्यावर विश्वास न ठेवता म्हणजे त्याला काय वाटतं की आपणच करता आहोत. म्हणजे असा तो मूर्ख व्यक्ती असतो, तो भगवंतांना करता समजत नाही, तर तो स्वतःलाच करता मानतो पहा. आणि म्हणून काय होतं, तर तो बुद्धिमान नसतो, म्हणजेच कसा असतो, तर मूर्ख असतो थोडक्यात. म्हणजे भगवंत स्वतः सांगतात की तो खचितच मूर्ख आहे आणि तो यथार्थ रूपात गोष्टींना पाहू शकत नाही, म्हणजे जशा आहेत तशा तो पाहू शकत नाही. या 5 कारणांचा तो विचार न करता स्वतःलाच एकमेव करता मानतो आणि इंद्रिय भौतिक असली तरी त्याचं अंतिम कारण कोण आहे, तर भगवान स्वतः आहेत. भगवान सर्व कारणांचं कारण आहे, तर त्यांच्या म्हणजे इच्छेनेच सगळं कर्म होतात, हे तो पाहू शकत नाही. आता का, तर तो बुद्धिमान नसतो, म्हणजेच काय, तो मूर्ख ठरतो आणि तो स्वतःलाच करता मानतो. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण.
ज्ञान, ज्ञानाची वस्तू आणि ज्ञाता हे 3 घटक कृतीला प्रवृत्त करतात. इंद्रिय, काम आणि कर्ता हे 3 कृतीचे घटक आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता पहा, ज्ञान, ज्ञानाची वस्तू आणि ज्ञाता. म्हणजे ज्ञान म्हणजे काय, तर जे आपण जाणून घ्यायचं ते ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय. मग ज्ञाता म्हणजे जाणणारा, म्हणजे जो जाणतो तो ज्ञाता. मग ज्ञान काय आहे आता पहा, तर हे उदाहरण घेऊया आपण. तर ज्ञान आहे की इकडे बॉल आहे हा. मग ज्ञानाची म्हणजे जी वस्तू आहे, तर ती म्हणजे काय आहे, तर ही. मग त्यानंतर ज्ञाता म्हणजे काय आहे, तर हा म्हणजे हा जो व्यक्ती आहे, म्हणजे त्याच्या शरीरातला जीवात्मा थोडक्यात. मग आता हे 3 घटक कृतीला प्रवृत्त करतात. म्हणजे ज्ञानाचा विषय म्हणजे ज्ञेय, ज्ञानाचा विषय काय आहे, हा बॉल. मग किंवा वस्तू. मग ज्ञान म्हणजे काय, की हा बॉल आहे हे ज्ञान घेतलं. मग आणि तो आता कसा म्हणजे ज्ञाता म्हणजे कोण आहे, तर हा जीवात्मा. मग तो कशा पद्धतीने उडी मारून कशा पद्धतीने उंच उडवला पाहिजे, मग हे सगळं जे ज्ञान ज्ञान सगळं जे आहे, तर ते जे तर ते असतं ते त्या आत्म्याच्या माध्यमातून आपल्याला समजतं. आणि मग आपण काय करतो, कृती म्हणजे कर्म करतो. किंवा त्या कृतीचे 3 घटक काय आहेत, म्हणजे इंद्रिय, काम आणि कर्ता, असे 3 कृतीचे घटक आहेत पहा. म्हणजे ह्याच्यावरून आपण समजून घेतलं, की मग त्यांनी काय केलं, की अशी उंच मी उडी मारेन, मग अशा पद्धतीनं तो बॉल आहे तो हाताच्या अशा कृतीद्वारे तो मी उंच हवेत उडवेन. म्हणजे हे काय झालं, तर ज्ञान झालं. मग आणि अशा पद्धतीने ते कर्म घडलं. मग इथे आपण समजून घेऊया, की कर्म करण्याची साधनं, स्वतः कर्म आणि कर्ता हे कर्माचे घटक असतात. मग कुठल्याही मनुष्यानं कुठलंही कर्म म्हणजे जेव्हा तो करतो, तेव्हा त्याला अंतस्थ प्रेरणा कोण देत असतात, भगवान आतून देत असतात. मग आता कर्म करण्याची जी प्रेरणा होत असते, तर त्यानुसार आपण ह्या निर्णयापर्यंत पोहोचतो, की आता मला असं उंच उडी मारायची आणि असा हा बॉल हाताने उडवायचा आहे. मग ही जी प्रेरणा झाली, तर त्या म्हणजे जेव्हा ही प्रेरणेमध्ये रूपांतर होतं त्याचं, म्हणजे मनुष्य विचार करतो, मग तो अनुभव करतो आणि इच्छा करतो. हे त्या म्हणजे असं ते कर्म होतं मनाद्वारे. आणि मग त्याला म्हणायचं प्रेरणा. आणि मग जेव्हा एखादं कर्म करायचं ठरवलेलं असतं, तेव्हा ते सूक्ष्म रूपात अशा पद्धतीने आधी झालेलंच असतं. आपल्या मनात विचार येतो तेव्हा. मग अशीच प्रेरणा आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गावर म्हणजे कुठलंही कर्म करत असतो, भक्तिमय प्रेममय सेवा करत असतो, किंवा गुरूंच्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आपण आश्रयाखाली येतो, तेव्हा गुरु महाराजांच्या आदेशातून आले तर दोघांनाही समान समजण्यात येतं. म्हणजेच काय, याच्यातून आपण समजून घेऊया, की भौतिक स्तरावर जसं आपलं कर्म घडतं, तसं म्हणजे सूक्ष्म स्वरूप रूपामध्ये ते आधीच कर्म झालेलं असतं पहा, म्हणजे मनाच्या स्तरावर. मग तसंच आपण आध्यात्मिक मार्गावर जेव्हा येतो, भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तेव्हा गुरु महाराजांच्या आदेशातून अशा पद्धतीनं ह्या प्रेरणेद्वारे म्हणजे कर्म घडत असतं पहा. मग करता जरी आपला आत्मा असला आणि आपली इंद्रिय ही सहाय्यक असली आणि त्यामध्ये मन या इंद्रियाचा पण समावेश असला तरी, म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे ते सगळ्यामुळे कर्म जरी घडत असले, यात इंद्रिय, काम आणि म्हणजे या इंद्रिय आणि त्याच्यामध्ये कर्ता आणि काम हे 3 कृतीचे जरी घटक असले, म्हणजे तरी देखील हे कर्म कुणामुळे घडतं, अंतस्थ प्रेरणेमुळे. आणि ती भगवंतांच्या माध्यमातून किंवा गुरु महाराजांच्या माध्यमातून आपल्याला मिळते पहा. म्हणून आपल्या जीवनी गुरूंचं हे महत्व आहे पहा, दीक्षा गुरूंचं हे महत्व आहे, की ते भगवंतांचे प्रमाणित प्रतिनिधी असतात, गुप्त प्रतिनिधी असतात. आणि त्या माध्यमातून भगवान आणि गुरु हे अभिन्न आहेत पहा. ते कार्य अशा अंतस्थ प्रेरणेने घडत असतं. म्हणून ते दीक्षा ज्यांना मिळते त्यांच्या म्हणजे असं म्हटलं जातं, की त्यांच्या हृदयामध्ये गुरु महाराज जे असतात ते स्वतः स्थानापन्न होतात आणि अशा अंतस्थ प्रेरणेने ते कार्य घडतं पहा. आता पुढे जाऊ. हा. मग आता आपल्याला मूल्यांकन करायचंय आता इथून पुढे. हा, तर हे 3 मार्क आहेत, 2 मार्क आणि 1 मार्क आहे. तर आपण सर्वात कमी म्हणजे 1 आणि सर्वात जास्त म्हणजे 3. मग आपण कुठल्या गुणामध्ये आहोत आणि आपल्या कृती कशा घडतात ह्याचं हे मूल्यांकन आहे. तर ते आपण आता अभ्यास करूया. आता पुढे जाऊ. हो, त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. हा, वाचा. भौतिक स्वरूपाच्या 3 भिन्न प्रकारानुसार ज्ञान, कृती आणि कृती करणारे असे 3 प्रकार आहेत. आता त्याबद्दल माझ्याकडून ऐक. 18.20 ते ज्ञान ज्याद्वारे सर्व जीवांमध्ये एक अविभाज्य आध्यात्मिक स्वरूप दिसून येते. जरी ते असंख्य रूपामध्ये विभागले गेले असले तरी तुम्ही सत्वगुण स्थितीत असल्याचे समजले पाहिजे. 18.21 ते ज्ञान ज्याद्वारे प्रत्येक शरीरात एक भिन्न प्रकारचा जीव आहे हे आपण पाहतो, रजोगुणात असणे समजले पाहिजे. आणि 18.
22 मध्ये ते ज्ञान ज्याच्या साहाय्याने सर्वांगीण कार्याशी जोडले जाते, सत्याचे ज्ञान नसलेले आणि जे अत्यंत तुटपुंजे आहे ते तमोगुणात आहे असे समजले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जे ज्ञान आहे की ज्यामुळे अनंत रूपामध्ये विभाजित असलेला आपला एकच असा आध्यात्मिक अविभक्त असा आध्यात्मिक स्वभाव असतो. म्हणजेच काय, तर आपला म्हणजे मनुष्य, देवता, पशु पक्षी, जलचर, वनस्पती अशा सगळ्या म्हणजे आपल्या जे वेगवेगळे जीवात्मे आहेत त्या भौतिक प्रकृतीमध्ये, तर त्यामध्ये आपण म्हणजे सर्वांमध्ये एकच म्हणजे तत्व म्हणजे आत्मतत्व आपण पाहतो. म्हणजे असं जे ज्ञान आहे त्याला सात्विक ज्ञान म्हणायचं. म्हणजे आपल्याला पूर्वकर्मानुसार वेगवेगळे देह आणि योनी प्राप्त झालेत, पण आत्मतत्व एकच आहे. आपण भगवंतांचे जीवात्मक अंश आहोत, एक चित्कण आहोत, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत. मग हे प्रत्येकामध्ये सारख्याच प्रमाणात भगवंत किंवा सारख्याच स्वरूपात उपस्थित असतात, परमात्मा स्वरूपात. मग हे सगळं आपण जेव्हा जाणतो तेव्हा ही सात्विक दृष्टी. आणि आपली जरी देह नश्वर असला तरी पण कसं आहे की आत्मा जो आहे तर तो कसा आहे, तर म्हणजे सर्वांमध्ये आत्मतत्व जे आहे, तर त्याला जेव्हा एखादी व्यक्ती पाहायला लागतो, तर हे सगळं कशामुळे घडतं, तर जेव्हा आपण भगवंतांच्या म्हणजे कृपे आशीर्वादाखाली येतो, तर भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीद्वारे अशा पद्धतीनं आपण म्हणजे पराप्रकृती म्हणजे अशा पद्धतीनं आपण अशा चेतनेत सगळ्यांना पाहणं ही सात्विक दृष्टी आहे. म्हणजे जरी भौतिक देह असला तरी आपली दृष्टी सात्विक असते आणि त्यामुळं आपण अशा पद्धतीनं भिन्नत्व जरी शारीरिक स्तरावर असलं तरी पण आपण कुठलाही बद्ध जीव असेल तरी पण आपण त्याला कसं पाहतो, तर ते त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांना पाहतो. मग अशी दृष्टी म्हणजे सात्विक दृष्टी होय. मग आता जे ज्ञान आहे तर म्हणजे किंवा सात्विक ज्ञान म्हणायचं. मग आता ज्या ज्ञानामुळे मनुष्य काय समजतो की भिन्न भिन्न प्रकारचा जीव प्रत्येक शरीरात पाहतो. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळा जीव पाहतो. म्हणजे काय, की भौतिक शरीर म्हणजेच जीव आहे असं वाटतं. म्हणजे शरीरालाच जीव असं समजतं आणि देहाचा नाश झाला की आपली चेतना देखील नष्ट झाली. म्हणजे आपली चेतना कशी असते, खरं तर ती आध्यात्मिक आहे. मग तसं इथं नसतं. तर इथं म्हणजे जो राजसी ज्ञानात स्थित असतो तो म्हणतो की ती चेतना पण भौतिकच असते आणि ती शरीर संपलं की ती चेतना पण नष्ट होते. म्हणजे आणि ह्या ज्ञानानुसार एक शरीर दुसऱ्या शरीराहून भिन्न असतं. कारण दोन्ही शरीरामधील चेतनेचा विकास वेगवेगळ्या प्रकारे झाला असं त्यांना वाटतं. म्हणजे आत्मा नावाची काही वस्तू नसते आणि शरीर नष्ट झालं की मग आत्मा पण नष्ट होतो. आणि अशा पद्धतीनं ते आपल्या शरीरात जो सर्वव्यापी आत्मा आहे, तर अशा आत्म्याचं अस्तित्व ते मान्य करत नाहीत पहा. आणि हे सगळं त्यांचं अज्ञान असतं आणि त्यांना परमात्म्याचं अस्तित्व पण माहिती नसतं. म्हणजे शरीराच्या पलीकडे एक विशेष असा व्यक्तिरूप किंवा परमात्मा आहे, तर त्याचं अस्तित्व ते समजू शकत नाहीत. मग असे जे रजोगुणी लोक असतात, तर ते सगळ्या कल्पनाच करत असतात पहा. मग असं जे ज्ञान असतं ते म्हणजे रजोगुणी ज्ञान. मग आता तमोगुणी ज्ञान कसं, की ते जे व्यक्ती असतात त्यांना सत्यच माहिती नसतं आणि ते सगळ्या गोष्टींमध्ये आसक्त होत असतात आणि त्यांना अत्यल्प ज्ञान असतं, तुच्छ ज्ञान असतं आणि त्यांना सत्यच माहिती नसतं. तर मग आता हे व्यक्ती कसे असतात, तर हे तमोगुणी ज्ञानात स्थित असतात पहा. म्हणजे काय, की ते वेदशास्त्रांच्या आदेशानुसार आपलं ज्ञानच विकसित करत नाहीत. त्यांचं ज्ञान त्यांच्यापुरतं मर्यादितच असतं, त्यांच्या देहापुरतं. आणि ते काय असतं, तर म्हणजे शास्त्रांच्या आदेशानुसार तर कर्म करायला ते महत्वच देत नाहीत. ते स्वेच्छाचारी असतात. आपण तमोगुणी लोकांचं म्हणजे गुणधर्म किंवा आसुरी लोकांचे पाहिले पहा, तर तसंच असतं. आणि मग ते धन जे आहेत तेच त्यांना ईश्वर समजतात. म्हणजे धनालाच ईश्वर समजतात. आणि त्यांच्या दृष्टीनं ज्ञान म्हणजे काय, तर शरीराच्या आवश्यकता भागवणे. म्हणजे भौतिक शरीराच्या पलीकडं म्हणजे आत्मा म्हणजे काहीतरी असतो. तर ह्या ज्ञानाला सत्वगुणी ज्ञान म्हणतात. पण ह्यांचं कसं असतं, तर देह कसा सुखसोयीत कसा ठेवता येईल ह्या संबंधीचं जे ज्ञान आहे त्याला तमोगुणी ज्ञान म्हणतात पहा. म्हणजे अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्ञान कसं असतं ते आपण अभ्यासलं. मग आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. भौतिक स्वरूपाच्या भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारच्या क्रिया. जी क्रिया नियमन केली जाते आणि जो आत्मशक्तीशिवाय प्रेम किंवा द्वेष न ठेवता आणि फलदायी परिणामाची इच्छा न ठेवता केली जाते ती सत्वगुणी म्हणतात. परंतु एखाद्या व्यक्तीने आपली इच्छा पूर्ण करणारा प्रयत्न करून खोट्या अहंकाराच्या भावनेतून केलेल्या कृतींना रजोगुणी असे म्हणतात. भ्रामकपणे
शास्त्राच्या आज्ञेची अवहेलना करून आणि भविष्यातील बंधनाची चिंता न करता आणि इतरांना होणाऱ्या हिंसाचाराची किंवा त्रासाची चिंता न करता केलेली ती कृती तमोगुणात असते असे म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणजे कर्म आपलं म्हणजे नियत कर्म म्हणून आहे, शास्त्रानुसार ते म्हणजे नेमून दिलेलं आहे. ते निष्काम भावनेनं केलं जातं किंवा एखादा स्वामित्वाचा अधिकार न गाजवता राग, द्वेष अशा कुठल्याही भावनेच्या रहित राहून किंवा भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करायला किंवा स्वतःचा कुठलाही अंतर्गत हेतू न ठेवता, असा आत्मतृप्तीची इच्छा न ठेवता कृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो. मग त्याला म्हणायचं सात्विक कर्म, म्हणजे असं भक्तिमय कर्म. म्हणजे मंदिर सेवा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे पहा. म्हणजे मंदिरामध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या सेवा देतो, हो की नाही? फुलांचे हार करायचे, प्रसाद बनवण्यासाठी किचन सेवांमध्ये मदत करायची. मग हे सगळं सात्विक कर्माचं उदाहरण आहे पहा. मग आता फळाची अपेक्षा ठेवून मोठ्या प्रयासानं जे कर्म केलं जातं आणि ते मिथ्या अहंकार असतो त्यांना आणि त्या बुद्धीनं ते केलं जातं, मग ते म्हणजे रजोगुणी कर्म आहे पहा. मग जे कर्म मोहाने म्हणजे काय तर अशा स्वैराचारी वृत्तीने जे कर्म केलं जातं, तर त्या म्हणजे ते कर्म कसं असतं, तर शास्त्रोक्त आदेशांची अवहेलना केली जाते त्यात किंवा कुठलाही विचार न करता एखादी हिंसा किंवा दुसऱ्यांना क्लेश देऊन सुद्धा ते कर्म केलं जातं. मग त्याला म्हणायचं तामसिक कर्म. म्हणजे असे लोक जे असतात ते शास्त्रातील नियमांचा तर भंगच करतात, स्वैराचारी पण असतात आणि मग कर्म कसं असतं त्यांचं हिंसात्मक, इतरांना त्रास पीडा द्यायला असं जे कर्म असतं, तर त्यालाच म्हणायचं मोह. म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी असे मोहग्रस्त कर्म जी असतात तर ते तमोगुणी लोक करतात पहा. ते तमोगुणी लोकांचं आपण वैशिष्ट्य अभ्यासलंय, हो की नाही? की जे स्वतःच्या पण कल्याणासाठी कर्म करत नाहीत आणि समाजाच्या पण कल्याणासाठी कर्म करत नाहीत. असं जे विनाश ओढवणारं कर्म असतं मोहग्रस्त होऊन, ती कर्म सगळी तमोगुणी लोक करतात. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. माताजी हा. एकच मिनिट हं. जो आपले कर्तव्य भौतिक प्रकृतीशी संगती न ठेवता, खोटा अहंकार न ठेवता, मोठ्या दृढ निश्चयाने आणि उत्साहाने आणि यश किंवा अपयशात न डगमगता ज्याला सतोगुणात कार्य करते असे म्हणतात. जो कर्मकार कर्म आणि कर्मफल यात आसक्त असतो, त्या फळांचा उपभोग घेऊ इच्छितो आणि जो लोभी सदैव मत्सर करणारा, अपवित्र आणि आनंद दुःखाने त्रस्त असतो, तो रजोगुणात असतो. जो कार्यकर्ता शास्त्राच्या आज्ञेविरुद्ध सदैव कामात मग्न असतो, जो भौतिकवादी, हट्टी, फसवणूक करणारा आणि इतरांचा अपमान करण्यास पारंगत असतो आणि जो आळशी असतो, सदैव उदास असतो आणि विलंब करतो, तो कार्यकर्ता तमोगुणीत असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता कृष्ण भावनाविवाहित मनुष्य कसा असतो, प्राकृतिक जे गुण असतात ते त्याच्या पलीकडे असतो. मग स्वतःवर जी सोपवण्यात कर्म त्याला म्हणजे ती दिलेली असतात, त्याच्यावर सोपवण्यात आलं त्याच्यात कुठेही तो फळाची अपेक्षा नाही बाळगत. मग मिथ्या अहंकार आणि गर्वाच्या तो पलीकडे असतो बा. आणि नेहमी उत्साही असतो, कुठलीही चिंता करत नाही आणि नेहमी उत्साही राहून तो यश अपयशाला महत्व न देता सुखदुःखात समान वृत्ती बाळगून जो कर्म करतो, मग त्याला म्हणायचं सत्वगुणी करता किंवा कार्यकर्ता असं म्हटलं किंवा करता. मग आता जो जो कर्ता असा असतो की जो कर्माच्या फळावर अत्यंत आसक्त झाले असतो. रजोगुणी माणसाचं कसं असतं, न संपणाऱ्या असंख्य इच्छा आणि त्यामुळं कर्मफळांच्या प्रती आसक्त होऊन त्याला फळ भोगायची इच्छा असते पहा. म्हणजे लोभी, ईर्ष्याळू असा असतो तो. मग त्याला आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी असं बिलकुल नाही वाटत आणि त्याला आपला संसार, घर, मुलं, पत्नी यांच्याविषयीच फार आसक्ती असते. मग भौतिक सुख कसं अधिक अधिक मिळेल यासाठी तो अत्यंत लोभी असतो पहा. आणि मिळवलेली संपत्ती चिरकाई म्हणजे चिरस्थायी किंवा अविनाशी आहे, म्हणजे हे त्याला म्हणजे हे ते कधी समजूनच घेत नाही किंवा आता असा विचारच नाही करू शकत. तो सतत अजून कसं मला धन मिळेल, अजून कसं मी श्रीमंत होईल किंवा अशा पद्धतीने विचार करतो. मग तो इतर मनुष्यांचा मत्सर करतो. मग स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी तो कुठलंही पाप कर्म करायला तयार असतो पहा. मग असा जो असतो अपवित्र किंवा आपली धनसंपत्ती निष्कलंक आहे की भ्रष्ट आहे याचा तो मुळीच विचार करत नाही. म्हणजे कुठल्याही मार्गाने तो धन मिळवतो आणि असं जर कर्म म्हणजे यशस्वी झालं तर तो सुखी होतो आणि कर्म जर म्हणजे ते कर्म करण्यात असं तर त्याला अपयश आलं तर दुःखी होतं. मग असा जो असतो तो रजोगुणी करता, म्हणजे त्याच्या इच्छा न संपणाऱ्या अशा अमर्याद असल्यामुळं त्या पूर्ण झाल्या तर तो सुखी होतो, अपूर्ण राहिला की त्याला दुःख होतं. मग आता तमोगुणी करता कसा असतो, तर तो नेहमी शास्त्राविरुद्धच कर्म करतो. भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्याचा अपमान करायला अत्यंत चतुर आणि शास्त्रांच्या आदेशांना महत्व न देता सामान्यपणे ते कसे म्हणजे त्या शास्त्रांच्या आदेशानुसार न वागता म्हणजे प्रकृतीच्या गुणानुसार कर्म होतं. मग ते लोक सभ्य नसतात, सदैव कपटी, दुसऱ्याचा अपमान करतात आणि त्यातच ते कुशल असतात, अतिशय आळशी असतात
काम असूनही ते व्यवस्थितपणे न करता नंतर कधीतरी करू म्हणून ते बाजूला सारतात पहा. म्हणजे अत्यंत आळशी असतात ते. म्हणजे काम करण्यात दिरंगाई करतात. म्हणजे तासाभराचं काम करायला ते वर्षानुवर्ष लावतात पहा. मग असे जे करते असतात ते तमोगुणी करते. मग आता पुढे जाऊ आपण. आपण स्वतःचं गुणांकन करा हा. आपण कुठल्या गुणामध्ये मोडतो आहोत. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण माताजी. भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारच्या बुद्धिमत्ता. 18.30 हे पृथ्वीच्या पुत्रा, ती बुद्धी ज्याद्वारे माणसाला कळते की काय केले पाहिजे आणि काय करू नये, कशाची भीती बाळगावी आणि कशाची भीती बाळगू नये, काय बंधनकारक आहे आणि काय मुक्त करणारे आहे, ती सात्विक बुद्धी होय. 18.31 मध्ये असे सांगतात, हे पृथ्वीच्या पुत्रा, धर्म आणि अधर्म यांचा भेद न करणारी, करू शकणारी, करावयाची कृती आणि करू नये अशी कृती यामध्ये भेद न करू शकणारी बुद्धी म्हणजे रजोगुणी बुद्धी होय. आणि 18.32 हे पार्था, जी बुद्धी अधर्माला धर्म मानते आणि धर्माला अधर्म समजते, भ्रम आणि अंधाराच्या जाळ्यात राहून सदैव चुकीच्या दिशेने प्रयत्न करतात, ती तमोगुणाची बुद्धी होय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता ज्या बुद्धीद्वारे मनुष्याला कुठली कर्म करायला पाहिजेत, कुठली नाही करायला पाहिजेत हे समजतं. म्हणजे किंवा कुठल्या आपण भीती बाळगावी, कशाची भीती बाळगू नये किंवा कशाचं बंधन आहे, कशा काय मुक्त करणार आहे हे सगळं समजतं. म्हणजेच काय, शास्त्राच्या निर्देशानुसार आपण जी कार्य करतो त्याला म्हणायचं प्रवृत्ती. आणि म्हणजे शास्त्राच्या आदेशानुसार कर्म नाहीत ते आपण त्यागली पाहिजेत, त्याला म्हणायचं निवृत्ती. म्हणजे ती कृती नाही करायची. म्हणजे शास्त्राने निर्देशित केलेली कर्म आपण करू नये. मग ज्या मनुष्याला असं साधक बाधक सारासार विचार करता येतो ना शास्त्रानुसार, मग त्या म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तो जेव्हा विचार करतो तर मग त्यामुळे तो मनुष्य हे त्याला समजायला लागतं की ज्या कर्माच्या फळांनी म्हणजे किंवा त्याच्या प्रतिफळांनी तो बांधला जाईल. तर हे सगळं त्याला समजायला लागतं. मग त्याला हे समजतं की कुठलं कर्म करायला पाहिजे, कुठलं नाही करायला पाहिजे, कशाची भीती बाळगायची, म्हणजे कशाची भीती बाळगू नये. म्हणजे आपण भौतिक संसारात पुन्हा पुन्हा गुरफटले जाऊ ह्या आसक्तीमध्ये, ह्याची भीती बाळगायला पाहिजे. मग ह्यासाठी आपण कर्म बंधनकारक कुठलं आहे मग ते नको करूया, आणि कुठलं कर्म आपण केलं तर आपण मुक्त होईल, असा जो साधक बाधक विचार करतो, सारासार विचार करणारी ज्याची बुद्धी असते ती म्हणायची सात्विक बुद्धी. मग आता अशी जी बुद्धी असते की धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकर्म, म्हणजे त्याला भेदच करता येत नाही या कृतीमधला. मग अशी म्हणजे रजोगुणी, म्हणजे नेमकं काय करावं, कुठलं कर्म करावं, धर्म म्हणजे धर्मसंमत किंवा शास्त्रसंमत कर्म करू की म्हणजे शास्त्रामध्ये जे संमत नाही ते कर्म करू, हेच त्याला कळत नाही. मग असा म्हणजे रजोगुणी असतो तो. मग आता तमोगुणी व्यक्तीचं तर ह्याच्या पलीकडे असतं. म्हणजे काय, तर तो जो असतो तो भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे, तर त्याचं काय होतं, तो म्हणजे त्याची बुद्धी जी असते ती धर्मालाच अधर्म समजते पहा. म्हणजे आणि त्यामध्ये जर सगळं विपरीतच कार्य घडतं. मग अशी बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी. म्हणजे पहा हा, जो यथार्थ म्हणजे खरा वास्तविक धर्म नाही त्याला हे धर्माचा स्वीकार करतात, त्याला हे धर्म मानतात, आणि यथार्थ धर्माचा धिक्कार करतात. म्हणजे गुणी मनुष्य काय करतो, जो महात्मा असतो ना त्याला तो साधारण मनुष्य समजतो, आणि साधारण मनुष्याला महात्मा समजतात पहा. म्हणजे त्यांना सत्य असतं ते असत्य वाटतं, आणि असत्य असतं त्याला सत्य म्हणून स्वीकारतात. मग अशी जी बुद्धी असते ती सगळ्या गोष्टीत मग विपरीतच म्हणजे विचार करेल आणि विपरीतच मार्गाचं अनुसरण करेल. म्हणजे त्यामुळे मग त्यांचं सगळं नुकसान आणि विनाशच ओढवत असतो पहा त्यांच्यावर. मग अशी जी बुद्धी आहे तर ते म्हणजे तामसिक बुद्धी. मग आता पुढे जाऊ आपण. हा बताजी. हरे कृष्ण. भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारचे निर्धारण. 18.33 हे पृथ्वीच्या पुत्रा, जो निश्चय आहे, जो योग साधनेने स्थिरतेने टिकून राहतो आणि त्यामुळे मन, प्राण आणि इंद्रियाच्या क्रियावर नियंत्रण ठेवतो, तो सत्वगुणातील निश्चय आहे. परंतु हे अर्जुना, धर्म, आर्थिक उन्नती आणि इंद्रिय तृप्ती यात फलदायी फलप्राप्तीसाठी दृढ निश्चय करणे म्हणजे रजोगुणी होय. 18.34 आणि तो निश्चय जो स्वप्न, भय, विलाप, उदासीनता आणि भ्रम याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, हे पृथपुत्रा, तमगुणाच्या अवस्थेत असा अविवेकी निश्चय आहे. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. मग जो निश्चय कसा असतो अचल असतो, म्हणजे ती श्रद्धा दृढ असते आणि अशी एकाग्र पद्धतीनं अशी परमात्म्यावर दृढ श्रद्धा ठेवून जो निश्चय म्हणजे असा अचल असा म्हणजे न विचलित होणारा असा तो निश्चय निर्धार असतो. मग जो योगाभ्यासाद्वारे म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये जो परमात्म्याच्या ठिकाणी युक्त असतो, कृष्ण भावनेमध्ये संलग्न असतो. मग असा जो निर्धार असतो तर तो कसा सात्विकी असतो, म्हणजे ज्याने मन, प्राण, इंद्रिय सगळ्यांना संयमित केलेलं असतं. आणि असा व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो आणि अन्य कोणत्याही मार्गाने तो विचलित न होता दृढ निश्चयाने भगवंतावर आपलं म्हणजे मन केंद्रित करून, मन, बुद्धी, आत्मा भगवंतांच्या ठाई केंद्रित करून त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो पहा. मग असा जो असतो तो सात्विक निश्चय. मग आता म्हणजे जो राजसिक निश्चय तो कसा असतो, तर तो मनुष्य नेहमी धार्मिक किंवा आर्थिक कार्य करताना फळांची अपेक्षा ठेवतो. मग इंद्रिय तृप्ती हीच त्याची इच्छा असते आणि या क्रियामध्ये त्याचं मन, प्राण, इंद्रिय सगळी गुंतलेलीच असतात. न संपणाऱ्या असंख्य इच्छा आणि वासनामुळं तो आसक्त राहतो तर प्रत्येक वेळी म्हणजे धर्म, अर्थ, काम यांच्या फळावर. आणि मग अशी जी कर्म करतो ती रजोगुणी कर्म. मग म्हणजे आणि तो त्यासाठी लागणारा जो निश्चय असतो तो राजसिक असतो. मग आता तामसिक निश्चय किंवा धृती म्हणजे काय, तर आपण समजून घ्या. धृती म्हणजेच निर्धार किंवा निश्चय. मग आता तामसिक जे लोक असतात तर ते अतिनिद्रा घेतात पहा. मग त्यामुळे काय होतं, अतिनिद्रा आणि भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा अहंभाव असतो तो त्यांना टाळता नाही येत. आणि त्यांची वृत्ती कशी असते, भौतिक वस्तूवर प्रभुत्व गाजवण्याची, म्हणजे असं सदैव ती स्वप्न पाहतात आणि त्यामुळे त्यांचं मन, प्राण, इंद्रिय त्याच्यातच गुंतलेलं असतं. मग त्याला म्हणायचं तामसिक धृती किंवा तामसिक त्यांचा जो निश्चय असतो. म्हणजे सत्वगुणात पण स्वप्न पडतात, म्हणजे तिन्ही गुणाच्या लोकांना स्वप्न पडतात. पण स्वप्न ही तर म्हणजे स्वाभाविक गोष्ट आहे. पण हे लोक अतिनिद्रेत असतात आणि त्यामुळं ते भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा जो त्यांचा भाव आहे, म्हणजे अहंभाव म्हटलं त्याला, म्हणजे अत्यंत प्रबळ इच्छा, ते टाळू नाही शकत. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचं मन, प्राण, इंद्रिय त्यातच गुंतलेले असतात. मग तो तामसिक निश्चय किंवा अविवेकी निश्चय म्हटलं. तर पुढे जाऊ आपण. हो, धन्यवाद. जे सुरुवातीला विषासारखे असते तरी शेवटी हरे अमृतासारखे. कृष्ण हा माताजी. हा. भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारचे आनंद. 18.37. जे सुरुवातीला विषयासारखे असले तरी शेवटी अमृतासारखे असते आणि जे आत्मसाक्षात्कारासाठी जागृत होते ते सतोगुणित सुख असते असे म्हणतात. 18.38. जो आनंद जो इंद्रियाच्या त्यांच्या वस्तूच्या संपर्कातून प्राप्त होतो आणि जो आधी अमृतासारखा दिसतो पण शेवटी विष असतो त्याला रजोगुणी आनंद म्हणतात. 18.39. आणि तो आनंद जो आत्मसाक्षात्कारासाठी आगळा आहे, जो आरंभापासून शेवटपर्यंत भ्रम आहे आणि जो निद्रा, आळस आणि भ्रम यापासून उत्पन्न होतो तो तमोगुणीचा स्वभाव असे म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता आपण जेव्हा अशा पद्धतीने आध्यात्मिक स्तरावर उन्नती करायचा प्रयत्न करतो, मग आपले मन, इंद्रिय आपल्याला संयमित करून आपल्याला भगवंतांच्या ठाई आपण म्हणजे आपलं मन म्हणजे बुद्धी किंवा आपलं आत्मा सगळं केंद्रित करायचं असतं. मग त्यासाठी आपण शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करतो पहा सुरुवातीला. मग विधिविधानं जरी कठीण असली अत्यंत पालन करायला, पहाटे उठा, मग एकादशी सारखं व्रत करा, जप करा, असं सगळं सुरुवातीला हे सगळं कटू वाटेल आपल्याला. 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे 4 धर्माचे स्तंभ आहेत, त्यांचं पालन करा. मग हे सगळं भयंकर अगदी विषयाप्रमाणे कटू वाटेल. पण अशा विधिविधानाचं पालन एखादा व्यक्ती जेव्हा करायला लागतो आणि त्यात यशस्वी झाला की मग ते दिव्य स्तरावर तो स्थित होतो आणि मग ते खरं अमृतपान करायला त्याचं म्हणजे सुरुवात होते किंवा प्रारंभ होतो. मग हा जीवनाचा जो आहे म्हणजे तर तो वास्तविक आनंद आहे, तो त्याला समजायला लागतो आणि त्याचा तो उपभोग घ्यायला लागतो. मग त्याला म्हणायचं सत्वगुणी सुख. मग आता रजोगुणी सुख कसं असतं, तर हे जे असतात तर इंद्रिय विषयांचा संयोग झाल्यामुळे जे प्राप्त होतं, जे प्रारंभी अमृतासारखं असतं, बरोबर सत्वगुणी सुखाच्या उलट, तर ते शेवटी विषयाप्रमाणे असतं. अशा सुखाला राजसिक सुख. मग असं का म्हणलं, ह्याचं उदाहरण घेऊया. तर एखादा पहा, हा युवक युवतीला भेटतो, मग त्यांची इंद्रिय त्या म्हणजे आता ते आपण कानांनी म्हणजे तिचा आवाज ऐकतो, डोळ्यांनी तिला पाहतो, अशा पद्धतीने इंद्रिय आपलं म्हणजे इंद्रिय ते युवक युवती जे असतात ते एकमेकांना त्यांची इंद्रियांच्या माध्यमातून ते पाहतात. मग स्पर्श करण्याचं सुख घेतात. मग अशा पद्धतीनं मग त्या पुढे जाऊन आसक्ती
वाटते की संभोग करूया. मग ते एकत्र येतात, त्यांचं लग्न होतं. मग सुरुवातीला हे सगळं इंद्रियांना सगळं फार सुखदायक वाटतं. पण शेवटी कालांतराने काय होतं, ते विषाप्रमाणे होतं. म्हणजे काही वेळा आपण पाहतो समाजामध्ये की ते विभक्त होतात, एकमेकांपासून घटस्फोट होतो, हो की नाही? मग ह्या कृती शोक, दुःख ह्याला कारणीभूत ठरतात. म्हणजे असं जे सुख असतं, तर ते राजसिक, कारण इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगातूनच ते प्राप्त झालेलं सुख असतं पहा. मग ते दुःखातच कारणीभूत ठरतं. म्हणून असं सुख कुठल्या प्रकारे आपण म्हणजे अशा एन प्रकारे असं सुख आपण टाळलं पाहिजे पहा. म्हणजे ते शाश्वत सुख नसतं. मग आता ह्याच्या पलीकडं जाऊन कसं असतं, की तमोगुणी लोकांचं काय असतं, तर ते आळस आणि निद्रा ह्यातच सुख मानतात. आणि मग असे जे लोक असतात म्हणजे ते तमोगुणी, म्हणजे त्यांना काय कार्य करूया, काय करूयात नको असं काही म्हणजे कल्पनाच नसते. मग तमोगुणी मनुष्य नेहमी मोहमयच असतो पहा. मग त्याच्या आरंभिक क्षणिक सुख आणि शेवटी दुःख असतं म्हणजे तमोगुणी कृतीच्या कुठल्याही. मग तमोगुणी मनुष्याचा आरंभ आणि शेवटी केवळ म्हणजे रजोगुणी व्यक्ती कसा असतो हा फरक समजून घेऊया. रजोगुणी मनुष्याला आरंभिक क्षणिक सुख असतं म्हणजे अमृतासारखं आणि नंतर विष असतं. पण म्हणजे क्षणिक सुख आरंभी असतं आणि शेवटी दुःख असतं. पण तमोगुणी व्यक्तीचं कसं असतं, त्याच्या आरंभी पण दुःखच असतं आणि शेवटी पण केवळ दुःखच असतं. मग असं जो असतं तर ते तमोगुणी म्हणजे सुख असं म्हटलं गेलं किंवा तामसिक सुख असं म्हटलं गेलं. मग आता पुढे जाऊ आपण. हां, मग 18च्या जवळ असेल तर आपल्याला छान गुण आहेत. मग 6च्या जवळ म्हणजे फारसं छान नाही. 12च्या जवळ म्हणजे अजून आपल्याला प्रगती करायला पाहिजे पहा. मग आता आपण आपलं मूल्यांकन केलं असेल. मग आजपासून आता प्रयत्न आपण सुरू करूया. आता पुढे जाऊ आपण. हां. मग अशा पद्धतीनं आपलं जे काही कर्म असतं त्यानुसार आपल्याला अशा वेगवेगळ्या 84 लक्ष योनीतून आपला प्रवास घडतो. पहा आपण ज्या गुणामध्ये स्थित असतो त्यानुसार आपलं कर्म घडतं आणि त्यानुसार आपल्याला शरीर मिळतं. थांबा त्याची पुढची स्लाईड. हां. मग आपण कुठे किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो ह्याच्यावर पण म्हणजे कुठल्या गुणात आहे हे आपल्याला समजू येतं पहा. म्हणजे आपण जर पहाटे म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर आपण उठलो सूर्योदयापूर्वी तर तो सत्वगुणी करता आणि रात्री लवकर झोपतो. आपलं सगळं आवरून वगैरे असं म्हणजे भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी तो वेळ देतो एक वेगळा. आपलं कर्तव्य कर्म करतो व्यवस्थित पद्धतीने म्हणजे असा जो असतो तो सत्वगुणी करता. मग आता जो सूर्योदयानंतर उठतो तर तो रजोगुणी कारण त्याला भौतिक म्हणजे असंख्य कामना इच्छा असतात. त्यामुळे तो रात्री आपलं काम पूर्ण झाल्यावरच झोपेल असतात ते कुठे आणि सकाळी उठेल तो. पण तो सकाळी सूर्योदयानंतर उठेल. मग उठून तो पहिला काही असं नामजप वगैरे करणार नाही. तो पहिल्यांदा व्यायाम करेल. आपलं शरीर कसं सुदृढ छान बनवायचं असं त्याचा प्रयत्न राहील. आकर्षक राहू आणि फिटनेस म्हणतो ना बॉडी फिटनेस व्यवस्थित राहील असं तो काम करेल. सत्वगुण करता काय करेल उठेल मग ब्रह्ममुहूर्तावर जप करेल, आरती करेल, मग कर्तव्य कर्म आपलं असेल तर त्यासाठी आवरून वगैरे जाईल म्हणजे असं तो दिवसभराचं नियोजन करेल. रजोगुणी व्यक्तीचं कसं असतं आपल्या कामनांशी संबंधित त्याचं कर्म असतं. मग तो सूर्योदयानंतर उठेल, मग आपला व्यायाम, जॉगिंग करेल, फिटनेससाठी सगळ्या गोष्टी करेल. मग त्यानंतर तो आपलं जे काही असंख्य त्याची स्वप्न आणि इच्छा त्यानुसार तो दिवसभर काम करेल. मग ते त्याचं निर्धारित दिवसाचं कर्म झाल्यावरच तो झोपेल. मग तो रात्री उशिरा पण झोपेल 10-11 वाजता. मग आता तमोगुणी करता कसं असतं त्याचं काहीच फिक्स नसतं बरं का म्हणजे काहीच असं त्याचं म्हणजे त्याचं काही नियोजनच नसतं. म्हणजे सूर्योदयानंतर सुद्धा 2-3 तासांनी तो उठेल 10-11 वाजता. मग तो रात्री काहीतरी टीव्हीवरती म्हणजे असं काहीतरी पाहत बसेल किंवा मोबाईलवर गेम खेळत बसेल, कॉम्प्युटरवर काहीतरी करत बसेल. मग एखादी गोष्ट करतोय तर तीच करत बसेल. मग तो रात्री 1-2 वाजता पण झोपेल. म्हणजे असं जे असतं तो म्हणजे तमोगुणी करता. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या उठण्याच्या आणि झोपण्याच्या सवयीवरून सुद्धा आपल्याला म्हणजे अंदाज असा किंवा अनुमान असं काढता येतं, की तो कर्ता कोणता आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हां, त्याचे अर्थ वाचूया याचे. ओके, ठीक आहे. 18.41 भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 4 प्रकारचे आश्रम. शांतता, आत्मसंयम, तपस्या, पवित्रता, सहिष्णुता, प्रामाणिकपणा, ज्ञान, शहाणपण आणि धार्मिकता हे नैसर्गिक गुण आहेत ज्याद्वारे ब्राह्मण कार्य करतात. 18.43 वीरता, सामर्थ्य, दृढ निश्चय, साधन संपत्ती, युद्धातील धैर्य, औदार्य आणि नेतृत्व हे क्षत्रियांच्या कामाचे नैसर्गिक गुण आहेत. 18.44 शेती, गोरक्षण आणि व्यवसाय हे वैश्यांसाठी नैसर्गिक काम आहेत आणि शूद्रांसाठी श्रम आणि इतरांची सेवा आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता क्षत्रिय
वैश्य शूद्र ब्राह्मण हे जे वर्गीकरण आहे तर ते त्रिगुणांद्वारे त्यांचा स्वभाव आणि त्यांची लक्षणं यांच्यानुसार ते केले, म्हणजे गुणवैशिष्ट्य नुसार केलंय. मग ते कसं आहे पहा, तर शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता किंवा प्रामाणिकपणा, ज्ञान त्यांच्याकडे असतं, बुद्धिमत्ता असते, ते धार्मिक असतात, म्हणजे अशा पद्धतीने. तर असे जे लोक असतात ते स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण वर्णामध्ये येतात आणि तसं कर्म असतं त्यांचं. म्हणजे क्षत्रिय असतात त्यांच्यामध्ये शौर्य असतं भरपूर, एकदम तेज असतं पहा, निर्धार म्हणजे निर्धार असतो, एकदम दक्ष असतात, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, नेतृत्व असे गुण असतात. जे लिडरशिप किंवा जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गुण असतात किंवा आताचे सैनिक किंवा लेफ्टनंट कर्नल जे असतात ना सैन्यामध्ये, असे जे असतात म्हणजे उच्च पदावर कार्यरत किंवा असे जे, तर ते म्हणजे क्षत्रिय आताच्या काळात आपण समजू. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये असलेले असे किंवा सैनिकी प्रशिक्षण किंवा ह्यामध्ये असलेले जे असतील ते आता क्षत्रिय आताच्या काळात. मग आता कृषी, गोरक्षा किंवा व्यापार म्हणजे वाणिज्य ह्याच्यामध्ये जे कर्म करतात त्यांच्यामध्ये जे अशा पद्धतीचं चांगले गुण असतात की चांगला व्यापार देवाणघेवाण करतात, तर ते वैश्य वर्णामध्ये येतात. म्हणजे ते शेती किंवा गोरक्षा हे देखील वैश्य वर्णाचं कर्म आहे. मग श्रम आणि म्हणजे भरपूर श्रम आहेत आणि इतरांची सेवा करणे हे शूद्राचं कर्म आहे. म्हणजे शूद्र काय करतो, या सगळ्या वर्णाच्या लोकांची सेवा करतो, मग तो शूद्र वर्ण. मग आता पहा सगळेजण नोकरी किंवा कोणाच्या तरी अधीन राहून काम करतात, म्हणजे कलियुगामध्ये साधारण असं चित्र आहे ना. म्हणजे आपण मग त्यामुळे शूद्रातिशूद्र म्हटलं गेले पहा, कलियुगातले सगळे जे आहेत तर ते कसे आहेत, शूद्रातिशूद्र असं त्यांना मानलं गेलं. नारद पंचरात्रामध्ये त्यांना असं म्हणजे त्यांच्याविषयी असं म्हटलं गेलंय की शूद्रातिशूद्र आहोत आपण कलियुगातले जे आहोत आहोत ते सर्वजण. आता आपण पुढे जाऊया. हो त्याच्या पुढचा हो त्याचे अर्थ वाचू आपण त्याचा. अर्थ हा अर्थ वाचू. हा वाचा ना वाचा. जो सर्व प्राणीमात्राचा उगम आहे आणि जो सर्वव्यापी आहे, त्याच्या उपासनेने मनुष्य स्वतःचे कार्य करून सिद्धी प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण माता. हा मग जो सगळ्या जीवांचा उगम आहे आणि सर्वव्यापी असे कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण आहेत पहा. वेदांत सूत्रामध्ये सांगितले असं सगळीकडे असे उल्लेख आहे. म्हणजेच काय की वैष्णव जन जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात. मग त्यांची अंतरंग जी शक्ती आहे तर त्याच्या सहित पूजा करतात. म्हणजे बहिरंग शक्ती म्हणजे काय, तर अंतरंग शक्तीचं विकृत प्रतिबिंब आहे पहा. मग भगवान स्वतः म्हणजे परमात्मा या विस्तारित रूपाद्वारे सर्वत्र स्थित आहेत. मग देवता, मनुष्य, प्राणी सगळ्यांचे ते परमात्मा आहेत. म्हणून आपण काय जाणलं पाहिजे की भगवंतांचा अंश आहे, त्यांना आपण काय केली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे आणि हेच आपलं कर्तव्य आहे. म्हणून पूर्णतया कृष्ण भावनामळतून आपण भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालं पाहिजे. मग हेच या श्लोकामध्ये आपण समजून घेतलं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, सगळ्या जीवांचा उगम असलेले सर्वव्यापी भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची आपण मनुष्याने आपल्या स्वकर्माद्वारे म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे अशा पद्धतीचं होईल, अशा पद्धतीचं कर्म करून आपण त्याची कृपा संपादन केली तर निश्चितच आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. आता पुढे जाऊ आपण. हो इथे चित्रात दाखवलंय पहा, आपण समजून घेऊया की असं आपण गुणवैशिष्ट्यानुसार ही कर्म स्वकर्म म्हणजे नियत कर्म आपले निर्धारित आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जी निर्धारित कर्म आहेत ती केली तर आणि त्यानुसार भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा आपण केली तर काय होईल, निश्चितच आपण भगवत धामाची प्राप्ती करू. हा त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा हरे माताजी. कृष्ण. हा वाचा. हा वाचूया माताजी. स्वतःच्या व्यवसायात गुंतणे चांगले हा आहे. चांगले आहे, तरी एखाद्याने ते अपूर्णपणे केले तरी दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारणे तो उत्तम प्रकारे पार पाडण्यापेक्षा एखाद्याच्या स्वभावानुसार विहित केलेल्या कर्तव्यावर पापी प्रतिक्रियांचा कधीही परिणाम होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग त्याच्यातून समजून घे काय सांगितलंय की आता इथं आपण समजून घे की स्वतःच्या व्यवसायात म्हणजे स्वतःचं कर्तव्य कर्म एखाद्यानं त्यात गुंतून राहणं चांगलं आहे, की जरी एखाद्यानं अपूर्णपणे ते केलं किंवा त्यात त्रुटी केल्या चुका केल्या तरी पण दुसऱ्याचा व्यवसाय म्हणजे दुसरं एखादं कर्तव्य म्हणजे व्यवसाय किंवा कर्म स्वीकारून ते स्वीकारून उत्तम प्रकारे पार पाडण्यापेक्षा आपण स्वतःचं जे काही कर्तव्य कर्म आहे ते करताना चुका केल्या त्रुटी केल्या तर ते देखील म्हणजे त्यापेक्षा ते चांगलं आहे. मग ह्याचा अर्थ काय की एखाद्याच्या स्वभावानुसार आपण विहित कर्म जे करतो तर ते कर्तव्य म्हणून करताना म्हणजे जर काही पापी प्रतिक्रिया किंवा पाप कर्म घडलं तर त्याच्या प्रतिक्रियांचा कधीही परिणाम होत नाही. मग ह्याचा अगदी सोप्यात अर्थ काय, सोप्या शब्दात तर
म्हणजे एखाद्या व्यक्तीनं आपलं कर्तव्य कर्म जे नियत कर्म आहे म्हणून तो ते करत असेल, तर ते करताना त्याने जरी चुका केल्या, तर ते नक्कीच चांगलं आहे, की दुसरं कुठलं तरी कर्तव्य कर्म निवडून घेईन मी आणि त्यानुसार करेन ह्यापेक्षा. हा पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ काय, की ते कर्तव्य कर्म करताना आपल्या चुका घडल्या, त्रुटी झाल्या, तरी त्या कर्माच्या पाप म्हणजे परिणाम म्हणजे पाप म्हणजे त्याचे फलदायी परिणाम म्हणजे पापी प्रतिक्रिया ह्या निर्माण होत नाहीत केलेल्या कर्तव्यावर. मग हे कसं समजून घ्यायचं पहा. तर युद्धासाठी अर्जुन काय म्हणत होता, की युद्ध करण्यापेक्षा मग मी भिक्षा मागेन, मी संन्यास घेईन, जंगलात जाऊन तप करेन. मग ह्याच्यावरनं आपण समजून घेऊया, की म्हणजे अर्जुनाचं कर्तव्य काय आहे, तर क्षत्रिय म्हणून त्याने युद्ध करणं, युद्धामध्ये लढणं. मग ते न करता मी जंगलात जाईन, भिक्षा मागेन, तर म्हणजे अशा पद्धतीनं असं जर म्हणजे करत असेल एखादा व्यक्ती, तर त्याच्यापेक्षा मग त्याने क्षत्रिय होऊन युद्ध केलं, त्यात भले हिंसा केली, आपल्या स्वजनांचा वध केला, तरी पण ते काय होईल, ते पापकर्म मानलं जात नाही. कारण एका क्षत्रियाचं कर्तव्य कर्म काय आहे, तर युद्ध करणं. म्हणजे म्हणजे त्यांनी हिंसा केली, सैनिक मारले गेले त्याच्याकडून, योद्धे मारले गेले, स्वजन मारले गेले, तर मग ह्या पापी प्रतिक्रिया म्हणून त्याचे परिणाम होत नाहीत किंवा ते पापकर्म ठरत नाही. कारण त्याचं ते कर्तव्य कर्म आहे. हे ते चित्रात पहा. म्हणजे आणखी आपल्याला समजू येईल, की वृक्षावर चढायचंय. मग आता यातलं म्हणजे गुणकर्मानुसार ज्याच्यामध्ये ते गुण आहेत, त्यालाच चढता येईल. म्हणजे माकडच एकदम सरसर चढून जाईल, हो की नाही? हत्तीला चढता येईल का? पेंग्विनला? म्हणजे काय, त्याच्या त्याच्या गुणकर्मानुसार चातुर्वर्ण व्यवस्था आहे आणि त्यानुसार त्यांना कर्म करायला पाहिजे. मग माकड म्हणजे हत्तीने सांगितलं, की मी चालायचं सोडून ह्या झाडावरच चढून उड्या मारून अशा पद्धतीनं मी फिरेन, तर हत्तीला जमेल का? म्हणजेच काय, तर आपलं कर्म करत असताना एखाद्या व्यक्तीने म्हणजे कर्तव्य कर्म करताना जर त्याच्याकडून चुका घडल्या, त्रुटी राहिल्या, अपूर्ण राहिलं ते कर्म, तर ते निश्चितच दुसरं कुठलं तरी कर्म स्वीकारून ते उत्तम पार पाडण्यापेक्षा निश्चितच योग्य आणि चांगलं आहे, म्हणजे असं म्हटलंय. मग असं भगवान का सांगतात? तर त्याचं कारण आहे. म्हणजे काय, की क्षत्रियाला निषिद्ध गोष्टी करायला लागल्या, शत्रूचा संहार करायला लागला, हिंसक बनायला लागलो, राजकीय खेळीचा भाग म्हणून कधी-कधी असत्य बोलायला लागलं, दुटप्पीपणा करायला लागला. तर हे सगळं क्षत्रियांना आपलं कर्तव्य कर्म म्हणूनच ते करतो. म्हणजे ते त्याहून मग ब्राह्मणाचं कर्तव्य म्हणजे ब्राह्मण वर्णाच्या व्यक्तीचं कर्तव्य म्हणजे करायचा त्यांना प्रयत्न करू नये. म्हणजे काय, हे शास्त्रसंमत नाहीये आणि म्हणून म्हणजे ते करू नये. मग आता दुसरं उदाहरण म्हणजे एखादा व्यक्ती आहे, तर तो म्हणाला तो व्यापारी आहे. मग आता एखादी वस्तू विकताना तो काय म्हणेल एखाद्या गिरायकाला, की म्हणजे खरं तर तुम्ही माझे नेहमीचे ग्राहक आहात म्हणून तुमच्यासाठी मी फार काही लाभ घेत नाही. तुमच्यासाठी मी आहे त्या किमतीत ही वस्तू देतोय. पण आता लाभाविना कुठलाही व्यापारी जगू शकेल का? मग बिलकुल नाही. मग आता आपण धनप्राप्ती साठी एखादा मनुष्य विचार करेल, की म्हणजे धनप्राप्ती करताना मला असं खोटं बोलावं लागतंय. म्हणून त्यांनी जर मग व्यवसाय आपला व्यापार उद्यमच सोडून दिलं, त्याग केला आणि ठरवलं, की मी हा व्यवसाय करणार नाही. तर मग ते शास्त्रसंमत कर्म मानलं जात नाही. म्हणजे काय, तर एखादा मनुष्य आपल्या कर्माद्वारे भगवान श्रीकृष्णांची सेवा करत असेल, मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र कुणीही असो, तर ते मुळीच महत्वाचं नाही. पण म्हणजे काय, की अशा पद्धतीने जेव्हा कर्तव्य कर्म करत असतो, तर त्यामुळं त्याच्याकडून म्हणजे जसं स्वधर्मानुसार क्षत्रियानं जर शत्रूचा संहार केला आणि त्याला त्याचं म्हणजे पाप लागत नाही. म्हणजेच काय, तर त्यांनी कुठलंही कर्म त्याचं कर्तव्य कर्म म्हणून करत असताना त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या, ते अपूर्ण राहिलं, तर ते भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी त्यांनी केलेलं ते कर्म असतं किंवा ते स्वधर्म जे असतो त्याचा किंवा त्याचं कर्तव्य कर्म म्हणून त्याने केलेलं असतं आणि ते केवळ भगवत सेवा म्हणून कर्म घडतं पहा. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं जेव्हा करत असतो एखादा व्यक्ती कर्म, तेव्हा जे काही अशा त्रुटी, चुका घडतात त्या म्हणजे कर्तव्य कर्म करताना, मग त्याचे फलदायी परिणाम किंवा पापी प्रतिक्रिया म्हणून ते निर्माण होत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने भगवान हे सगळं का सांगतात अर्जुनाला? तर अर्जुनाने म्हणजेच काय केलं पाहिजे? तर दृढ निश्चयाने उठून त्यांनी युद्ध केलं पाहिजे आणि ते करताना हिंसा झाली, स्वजनांना मारायला लागलं, तरी ते काय असेल, तर ते त्याचं कर्तव्य कर्म असेल आणि ती हिंसा गणली जात नाही किंवा त्याचं पापी प्रतिक्रिया त्याच्यामध्ये म्हणजे ते करत असताना त्या निर्माण होत नाहीत. कारण ते कर्म कसं होतं, कृष्ण भावनाभरित कर्म होतं किंवा कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं कर्म होतं आणि मग ते शास्त्रसंमत आहे. पण एखादा म्हणेल, की मी हे सोडून देईन आणि मग संन्यास घेईन, तर मग ते काय होईल, तर ते कसं कर्म होईल, तर ते आसक्तीपोटी कर्म केले गेलेलं होईल. म्हणून भगवान काय सांगतात, की अर्जुनाला दृढ निश्चयाने तू उठ आणि युद्ध कर. क्षत्रियाचं कर्म काय आहे, तर लढणं युद्धामध्ये आणि त्याद्वारे तू माझ्या कृपेस पात्र होशील. मग आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण माताजी.
जो आत्मनियंत्रित आणि निसंकोच आहे आणि जो सदैव भोगाकडे दुर्लक्ष करतो, तो त्यागाच्या सरावाने प्रतिक्रियेपासून मुक्ततेचा सर्वोच्च परिणाम टप्पा प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण माताजी. मग जो आत्मनियंत्रित असतो असा कृष्ण भावनाभावित व्यक्ती जो असतो तर तो नेहमी संतुष्ट असतो, भगवंतांच्या संतुष्टीसाठी कर्म करतो पहा. आणि त्यामुळे भौतिक इंद्रिय तृप्तीच्या गोष्टींकडे तो दुर्लक्ष करतो आणि अशा त्यागाचा त्याला सराव होतो, म्हणजे अनासक्त राहतो तो. आणि असे त्याग तो करत असतो भौतिक सुखांचे, आणि त्यामुळे काय होतं तर तो सगळ्या या प्रतिक्रिया ज्या असतात म्हणजे पापी प्रतिक्रिया ह्यांच्यापासून मुक्त होतो पहा. आणि त्यामुळे तो अशा पद्धतीने कृष्ण भावनाभावित जो व्यक्ती असतो तर तो मुक्तीच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचतो, त्याला म्हणायचं योगारूढ अवस्था पहा. म्हणजे अशा पद्धतीनं हा सर्वोच्च असा परिपूर्ण टप्पा आहे पहा कृष्ण भावनेचा. म्हणजे हे सगळे कृष्ण भावनाभावित जेव्हा एखादा व्यक्ती होतो तर त्याच्या म्हणजे त्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे होणारे सगळे लाभ आहेत पहा. मग आता पुढे जाऊ आपण. हा बघा त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. जो हा. अशा प्रकारे दिव्य स्थितीत स्थित असतो, तो परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि पूर्ण आनंदी होतो. तो कधीही शोक करत नाही किंवा काही मिळवण्याची इच्छा करत नाही. तो प्रत्येक जीवाशी सारखाच वागतो. त्या अवस्थेत त्याला माझी शुद्ध भक्ती प्राप्त होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग असा जो दिव्य स्थितीत असतो म्हणजे असा कृष्ण भावनावित व्यक्ती, म्हणजे जो कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो, तो कधी शोक किंवा दुःख करत नाही, कुठली आकांक्षा करत नाही, परमेश्वराच्या सेवेमध्ये युक्त असतो. म्हणजे असा जो असतो तो कृष्ण चिंतना व्यतिरिक्त काही करत नाही आणि तो स्वतःला भगवंताचा नित्य दास समजतो पहा. मग उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असं तो म्हणजे असं भेदभाव करत नाही. दगड किंवा सोनं हे त्याला समान मूल्याचे असतात. मग अशी जेव्हा अवस्था, आणि त्या अवस्थेमध्ये तो काय करतो, त्या सगळ्या प्रत्येक वस्तूचा उपयोग भगवंताच्या सेवेमध्ये कसा करता येईल असा जेव्हा विचार करतो तर ती म्हणजे काय ब्रह्मभूत अवस्था. मग शुद्ध भक्ताला ही स्थिती प्राप्त होते पहा. आणि अशा पद्धतीनं शुद्ध भक्ती त्याला प्राप्त होते आणि त्यामुळे तो प्रत्येक जीवाशी प्रेमभावाने वागतो. त्या प्रत्येकामध्ये त्यांचे शरीर आणि योनी हा फरक न करता प्रत्येकामध्ये श्रीकृष्णांना पाहतो. मग त्याला भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती प्राप्त होते पहा. आता पुढे जाऊ. हा माताजी. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. मी जसा आहे तसाच मला भगवंताच्या रूपात केवळ भक्तानेच समजू शकतो आणि जेव्हा मनुष्य अशा भक्तीने माझ्या पूर्ण जाणीवेत असतो तेव्हा तो वैकुंठामध्ये प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग हा श्लोकातलं हे वाक्य लक्षात ठेवा, भक्त्या माम अभिजानाती. मी जसा आहे तसा पुरुषोत्तम भगवान म्हणून मला यथार्थ स्वरूपात केवळ आणि केवळ भक्तिमय प्रेममय सेवेनेच जाणता येईल पहा. म्हणजे भगवत तत्व हे गोपनीय आहे आणि जो कुणी अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवा करेल त्यालाच भगवान समजू येतील पहा. म्हणजे तर्काने पंडित्याने असं नाही जाणता येणार भगवान श्रीकृष्णांना, किंवा विश्वविद्यालयातल्या पदव्या असल्या तर त्याचा बिलकुल उपयोग नाही. श्रीकृष्णांना जो सेवा करतो त्यांची भक्तिमय प्रेममय अशी तोच तत्वतः जाणू शकतो. मग आता पहा, असे जे लोक असतात श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक दिव्य असं जे लोक आहे म्हणजे कुठं गोलोक वृंदावन, त्यालाच वैकुंठ असं म्हणतात, मूळ वैकुंठ हे तिथे प्रवेश करतात पहा. म्हणजे काय तर भक्तिमय सेवा आणि भक्ती आणि भगवंत, तर हे सगळं तिन्हीचं अस्तित्व जीवासोबत असतंच पहा. मग आपण जेव्हा देहात्म बुद्धीतून मुक्त होतो म्हणजे सगळ्या आसक्ती देहाच्या आपण त्यागतो तेव्हा आपल्या आध्यात्मिक जीवनाचा आरंभ होतो पहा. मग आता आपण समजून घेऊया की म्हणजे आपण जेव्हा जातो भगवत धामामध्ये तर भगवंतांच्या सहवासात राहण्यासाठी जातो आणि तिथे सेवा करतो. भगवंतामध्ये जाऊन आपल्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते आणि तिथे आपण सेवा करतो भगवंतांची. मग ती कशी करतो तर उदाहरण पहा, एखाद्या हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या हिरव्या वृक्षावर बसला तर तो काही एकरूप होत नाही त्या हिरव्या पक्षी त्या वृक्षाशी, तर तो त्या वृक्षाची फळं चाखण्याकरता बसलेला असतो. तसंच भक्त कसा असतो, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्यासाठी त्यांच्याशी गुणांनी समान असल्यामुळे देहात्म बुद्धी नष्ट झाल्यावर तो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो, म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो आणि मुक्तीनंतर पण तो भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून काय करतो आनंद घेत असतो. हीच खऱ्या प्रकारची म्हणजे वास्तविक मुक्ती ह्यालाच म्हटले पहा. मी ते चित्रात दाखवले पहा. हे सगळे मुक्तात्मा भगवंतांप्रमाणे त्यांना आध्यात्मिक देह प्राप्त झाला, स्वरूप भगवंतांचा स्वभाव किंवा स्वरूप प्राप्त झालंय आणि त्यानुसार ते भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. जर तुम्ही माझ्याबद्दल जागरूक झालात तर तुम्ही माझ्या कृपेने सशर्त जीवनाचे सर्व अडथळे पार कराल. तथापि जरी तुम्ही अशा जाणीवेने कार्य न करता मिथ्या अहंकाराने कार्य केले, माझे ऐकले नाही तर तुमचा नाश होईल. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. म्हणजे भगवंतांच्या भावनेने युक्त, म्हणजे भगवंतांच्या म्हणजे त्यांना शरण जाऊन त्यांच्या म्हणजे चरणांशी किंवा त्यांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण प्रत्येक कर्म आपण करायला लागतो, त्यांच्या सेवेमध्ये संलग्न होऊन, त्यावेळेला काय होतो, आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो. म्हणजे भगवंतांच्या उपदेशानुसार आपण जर कर्म केलं, तर या जीवनातले अडथळे म्हणजेच काय, आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊ पहा. आणि जर आपण मिथ्या अहंकाराने स्वतःलाच करता मानलं आणि मनाप्रमाणे म्हणजे अहंकाराने असं म्हणजे युक्त होऊन आपण स्वतःच्या मनानुसार कर्म करायला लागलो, तर मग काय होईल, आपण प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बांधले जातो आणि पुन्हा 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 या म्हणजे प्रकृतीमध्ये जीवन मृत्यूच्या फेऱ्यात येतच राहतो आणि म्हणजे भौतिक जंजाळामध्ये अडकून पडतो. पण जो कृष्ण भावना येत असतो, जो कर्म अशा पद्धतीने करतो, त्या भौतिक जंजाळातून मुक्त होतो आणि जन्ममृत्यू जो म्हणजे जो जन्ममृत्यूचा जो फेरा आहे, तर त्याच्यातून पण मुक्त होतो पहा. मग असा जो असतो, तर तो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवंतांचे जे उपदेश आहेत त्यानुसार कर्म जर त्याने केलं, अहंकाराने किंवा स्वतःला करता न म्हणता असं जर त्यानं कर्म केलं, अहंकाराने युक्त न होता असं कर्म जर त्याने केलं, तर निश्चितच काय होतं, तर तो भगवत धामाची प्राप्ती करतो. अन्यथा काय होतं, अहंकाराने कर्म केलं, भगवंतांचे उपदेश न ऐकता शास्त्रसंमत कर्म म्हणजे टाळलं, तर काय होईल, त्याचा नाश होतो असं भगवंत सांगतात. मग पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. हे अर्जुना, भगवान सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत आणि भौतिक शक्तीने बनलेल्या यंत्रावर बसलेल्या सर्व जीवांना मायेने भटकत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग भगवान सगळ्यांच्या हृदयात आहेत. हृदयस्थ परमात्मा म्हणून आपल्याला ते पूर्वज कर्मांचं विस्मरण करतात आणि जे आवश्यक कर्म आहेत त्याचं ते साक्षी असतात पहा. तर सगळी कर्म भगवंतांच्या इच्छेनुसार मार्गदर्शनानुसार घडतात. मग आता उदाहरण काय, तर एखादी जर म्हणजे वेगाने धावणारी जर मोटार गाडी आहे, तर ती नेहमीच मंद वेगाने धावणाऱ्या मोटार गाडीपेक्षा अधिक वेगाने जाईल, लवकर पोहोचेल आपल्या इच्छित स्थळी, हो की नाही. मग अशीच आपल्या देहाची रचना केली आहे भगवान श्रीकृष्णाने. त्या परमात्मा स्वरूपात ते स्वतः पण उपस्थित आहेत आणि त्यांच्या अंतस्थ प्रेरणेने, त्यांच्या मार्गदर्शनाने कर्म होत आहेत. म्हणजे विशिष्ट जीवाला विशिष्ट देह मिळतो त्याच्या पूर्व इच्छानुसार. तर हे सगळं भगवान श्रीकृष्णांची योजना असते पहा. म्हणजे जीव कधी स्वतंत्र नसतो, म्हणजे भगवान श्रीकृष्णापासून आपण स्वतंत्र आहोत असा विचार पण आपण करायला नाही हवा आणि आपण भगवान श्रीकृष्णाच्या नियंत्रणाखालीच असतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना जर आपण शरण गेलो, तर काय होईल, तर आपल्यावर त्यांची कृपा होऊन आपली म्हणजे काय होईल, शीघ्र आध्यात्मिक म्हणजे उन्नती होईल. म्हणजेच काय, की जी म्हणजे जी वेगाने धावणारी जी गाडी आहे ती लवकर पोहोचते, पण तसंच आपली शीघ्र आध्यात्मिक उन्नती परमात्मा स्वरूपाचे भगवान हृदयात आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे होईल. म्हणून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांच्या इच्छेसाठी, त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. म्हणजे जसं लिफ्टने आपण लवकर पोहोचतो, हो की नाही, आणि जिन्याने आपल्याला वेळ लागेल, मग भगवान स्वतः आपल्या हृदयात विराजमान आहेत आणि आपण भौतिक शक्तीने म्हणजे बाह्यशक्तीने आपलं हे शरीर बनवलंय पंचमहातत्वांचं. त्या यंत्रावर आपण आपला आत्मा जो आहे तो म्हणजे जीवात्मा म्हणून आपण आहोत आणि आपण भटकतो या मायेमध्ये आपल्या कर्मानुसार. मग ह्यातून आपल्याला मुक्ती हवी असेल तर काय करायला पाहिजे, भगवंतांना तरीच शरण जायला पाहिजे. आपलं स्वरूप स्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण त्यांचे नित्य दास आहोत आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा जेव्हा आपण करायला सुरुवात करू, तेव्हा निश्चितच आपली प्रगती होईल पहा आणि भगवत धामाची आपल्याला प्राप्ती होईल, की जे मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे ते चित्रात दाखवले पहा. शरीर रूपी या मायेनं दिलेल्या शरीर रूपी यंत्रावर आपला हा आत्मा आहे तो आपल्या कर्माची फळं चाकतो आणि भगवान साक्षी असतात. आपण त्यांना शरण गेलो तर हे सगळं जे आहे दायित्व भगवान घेतात. आता पुढे जाऊ. हरे कृष्ण. हे भरताचे वंशज, त्याला पूर्णपणे शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि परम आणि शाश्वत निवास मिळेल. हरे कृष्ण माताजी. हा, मग ते काय म्हणतात, की त्याला पूर्ण शरण जा, जो परमात्मा हृदयस्थ आहे त्याला. आणि अशा पद्धतीने भगवान काय म्हणतात, अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे आणि हाच आपला स्वाभाविक धर्म आहे. आणि मग अर्जुनाला ते सांगतात, की म्हणजे काय, तर असा जो म्हणजे अर्जुन आहे, तर त्याला ते काय म्हणतात, की तू पूर्णतः अंतर्यामी परमात्म्याला शरण जा. आणि मग अशा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांचा परमधाम म्हणून स्वीकार केलाय पहा. आणि तो स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरून नाही, तर नारद, असित, देवल्या, महान अधिकारी, आचार्यांच्या प्रमाणांचाही त्यानं म्हणजे ती प्रमाण सुद्धा काय आहेत, तर त्याला पुष्टी देणारी आहेत. आणि म्हणून भगवान स्वतः पण देखील सांगतायत पहा. म्हणून आपण काय केलं पाहिजे, सांसारिक दुःखातून मुक्तता होण्यासाठी भगवंतांना आपण शरण जर गेलो, तर निश्चित
निश्चितच आपल्याला सनातन धाम किंवा दिव्य धाम किंवा शाश्वत धाम म्हणजेच काय गोलोक वृंदावनची प्राप्ती होईल आणि आपल्याला शांती समाधान प्राप्त होईल. पहा आता आपण पुढे हरे कृष्ण. अशा प्रकारे मी तुला अजून गोपनीय ज्ञान समजावून सांगितले आहे. यावर पूर्णपणे विचार कर आणि मग तुम्हाला जे करायचे ते कर. हरे कृष्ण माताजी. मग भगवान म्हणतात की अशा प्रकारे मी तुला हे सगळं ज्ञान आता दिलंय आणि हे अत्यंत म्हणजे सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आहे. मग आता तुझ्या इच्छा असेल ते कर. म्हणजे काय आपल्यासारख्या जीवांना भगवान श्रीकृष्णांनी आंशिक स्वातंत्र्य दिले. पहा त्यात ते हस्तक्षेप कधी करत नाही. पण आपली प्रगती कशात आहे हे आपण भगवद्गीतेत जाणले. पहा म्हणजे अंतर्यामी परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. हाच भगवद्गीतेतला सर्वोत्तम उपदेश आहे. पहा आणि त्यांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण कर्म करतो तर तेव्हा ते कृष्ण भावनाभवित कर्म होतं. व कृष्ण भावनेची प्राप्ती करणं हेच आपल्या जीवनाची परमोच्च अशी परिपूर्ण अवस्था आहे. पहा अर्जुनाला भगवान काय करतात, युद्ध करण्याचा आदेश देतात. मग भगवंतांच्या आज्ञेचं पालन करून त्यांना शरण जाणं ह्यातच आपल्यासारख्या जीवांचं हित आहे. पहा म्हणजे ह्यात परमेश्वराचा काहीही स्वार्थ नाही. शरणागत होण्यापूर्वी आपण बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे त्या विषयाचा विचार करायला आपण प्रत्येक म्हणजे जीवात्म्याला एक देह दिला आणि विचार करायची बुद्धी असं स्वातंत्र्य भगवंतांनी दिले. पहा त्यात ते पक्षपात करत नाही. पण भगवान श्रीकृष्णाचा उपदेश ग्रहण करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे की आपण श्रीकृष्णांचे जे प्रामाणिक प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाला गेलं पाहिजे आणि त्यांच्या आश्रयाखाली येऊन आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले पाहिजेत. आणि मग अशा पद्धतीनं गुरु म्हणून भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सगळं ज्ञान दिले आणि मग त्यांनी काय सांगितलं, तुला मी म्हणजे त्यांनी त्याला स्वातंत्र्य दिले, आपल्यासारख्या सगळ्या जीवांना दिले, अर्जुनालाच नव्हे तर. मग तू योग्य ते तुला जे करायचं ते कर. मग त्या ठिकाणी काय करणं अपेक्षित आहे, तर गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं अपेक्षित आहे की जे अर्जुनांनी केलं. आणि हेच आपण आपल्या जीवनामध्ये करायला हवं की आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून त्या पद्धतीचं कृष्ण भावनाभवित कर्म आपण करण्याचा प्रयत्न करायला हवा. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. नेहमी माझाच विचार करा, माझे भक्त व्हा, माझी पूजा करा आणि मला नमस्कार करा. अशा प्रकारे तुम्ही न चुकता माझ्याकडे याल. मी तुला हे वचन देतो कारण तू माझा खूप प्रिय मित्र आहेस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा श्लोक महत्वाचा. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे. म्हणजे सदैव माझं चिंतन कर. मन्मना भव मद्भक्तो म्हणजे असा माझा भक्त मद्याजी मलाच नमस्कार कर आणि तू काय कर की माझंच पूजन कर आणि अशा पद्धतीनं निश्चित तुला भगवत धामाची प्राप्ती होईल किंवा माझी प्राप्ती होईल. म्हणजे दिवसातले 24 तास आपण केवळ कृष्ण चिंतन होईल अशा पद्धतीनं आपल्या जीवनाची घडी बसवता येईल. आणि मग आपल्याला अशा पद्धतीनं कृष्ण भावनेमध्ये राहून आपली कर्तव्य कर्म करत करत कृष्ण लोकाची प्राप्ती होईल. मग अर्जुनाला ही परमगृह्य ज्ञान का दिलं श्रीकृष्णाने, तर तो त्यांचा प्रिय सखा अत्यंत जवळचा मित्र आहे, त्याचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि म्हणून अर्जुनाला हे त्यांनी सगळं ज्ञान दिलंय. मग ह्या श्लोकामध्ये ठामपणे सांगितले पहा त्यांनी की मनुष्याने म्हणजे जे द्विभुज असे वेणुधारी किंवा श्याम सुंदर असं रूप असलेले, केसामध्ये मयूरपिच्छ असलेले असे श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्यावर ध्यान केलं पाहिजे. पहा मग म्हणजे इतर म्हणजे वेदशास्त्र जे आहेत किंवा ब्रह्मसंहितेमध्ये पण ह्याचं वर्णन आढळतं. पहा म्हणजे श्रीकृष्ण यांचं हे मूळ दिव्य स्वरूप आहे, त्याच्यावर ध्यान आपण केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाची विष्णू, नारायण, राम, वराह अशी सुद्धा रूप आहेत. पण भक्तांनी काय केलं पाहिजे, अर्जुनासमोर जे जसे उपस्थित आहेत त्या रूपावर आपलं मन केंद्रित करावं. म्हणून काय म्हणतात भगवान, मन्मना भव मद्भक्तो म्हणजे माझा भक्त, माझं चिंतन कर, जसा मी तुझ्यासमोर उभा आहे तसा. आणि ह्या रूपावर माझ्या म्हणजे अशा श्यामसुंदर रूपावर की जे मूळ दिव्य रूप आहे त्याच्यावर आपण मन केंद्रित केलं पाहिजे. आणि हेच भगवद्गीतेतल्या ज्ञानाचं परम गोपनीय असं सार आहे. पहा श्रीकृष्णाला अर्जुनांनी म्हणजे जे आहेत तर श्रीकृष्णांनी ते अर्जुनांना प्रकट केलंय. का तर अर्जुन त्यांचा प्रिय सखा आहे. तर काय सांगितलंय की माझ्या ह्या रूपावर तू मन केंद्रित कर आणि हेच भगवद्गीतेचं परम गोपनीय असं सार आहे. पहा आणि त्यामुळे काय होईल, तुला माझी प्राप्ती होईल किंवा शाश्वत धामाची प्राप्ती होईल. म्हणजे आपल्याला जर कोणी विचारलं भगवद्गीतेतलं काय सार आहे, तर हा श्लोक सांगायचा आपण की हा एक श्लोक आहे आणि पुढे एक येईल म्हणजे आता पुढचा श्लोक. तर हे भगवद्गीतेचे हे 2 श्लोक 65 आणि 66 हे सार आहेत. माझ्या श्यामसुंदर द्विभुज अशा म्हणजे डोक्यात मयूरपंख असलेल्या आणि श्यामसुंदर रूपावरच ध्यान केलं पाहिजे. हा पहिलं गोपनीय ज्ञान म्हणजे परम गोपनीय ज्ञान. आणि दुसरं आता पुढे येईल, आपण ते अभ्यास होईल. हरे कृष्ण. हा मग त्याची पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून फक्त मला शरण जा. मी तुम्हाला सर्व पापी प्रतिक्रियांपासून मुक्त करेन. घाबरू नकोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा एक श्लोक महत्वाचा. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. म्हणजे सर्व धर्मान् परित्यज्य, सगळ्या प्रकारच्या धर्मांचा त्याग कर. म्हणजे काय, आपण वेगवेगळं वर्णाश्रम पद्धतीचं ज्ञान घेतलं, आपण इंद्रियांना संयमित करायचं असं ध्यान योगाचं ज्ञान घेतलं, कर्मयोग ज्ञान योगाचं ज्ञान घेतलं, परमात्म्याचं ज्ञान घेतलं. ह्या सगळ्या प्रकारचे हे जे धर्म आहेत ह्याचा म्हणजे ह्या पद्धती आहेत ना वेगवेगळ्या ज्ञानाच्या धर्माच्या, म्हणजे आज धर्माचरण करण्याच्या, तर ह्याचं सगळ्याचं तू काय कर, तर ह्या सगळ्याचा त्याग कर आणि तू काय कर, तर केवळ मला शरण ये आणि त्यामुळे तुझं सगळ्या पापांपासून रक्षण होणार आहे. तू बिलकुल घाबरू नको असं त्याला वचन देतात. म्हणजे एखाद्याला वाटलं की पापातून मुक्त झाल्यावरच श्रीकृष्णांची पूजा करावी, तर असं नाहीये. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आपण भगवंतांना शरण गेलो, भगवान श्रीकृष्णांना शरण गेलो, तर निश्चितच आपण पापमुक्त होऊ. पहा, आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पापमुक्तीसाठी काही खडतर प्रयास करायला लागत नाहीत, तर आपण सगळ्या जीवांचे आपल्यासारख्या रक्षणकर्ता भगवान आहेत, म्हणून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि त्या आपण जेव्हा शरण जातो भगवंतांना, तेव्हा निश्चितच काय होतं, तर म्हणजे आपण शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली, तर त्याद्वारे आपल्यावर त्यांची कृपा होते. आता पुढे जाऊ. हा. हरे कृष्ण. हे गोपनीय ज्ञान त्या व्यक्तींना कधीही समजावून सांगता येणार नाही जे कठोर भक्त किंवा भक्ती सेवेत व्यस्त नाहीत किंवा ज्यांना माझा हेवा वाटतो. हरे कृष्ण माताजी. हा, मग हरे कृष्ण, असं जे ज्ञान आहे तर अशा लोकांना बिलकुल सांगता येणार नाही की जे भगवंतांचा द्वेष करतात, हेवा करतात. मग ते फक्त भगवंतांच्या साठी म्हणजे वेगवेगळी प्रवचनं देतात किंवा त्यांच्या म्हणजे भगवंतावर देतात प्रवचनं किंवा लिखाण करतात, ग्रंथ लिहितात, पण ते भौतिक लाभासाठी लिहितात. किंवा भगवद्गीतेवरची प्रवचनं किंवा लिखाण त्यांचं भौतिक लाभासाठी असतं. म्हणजे असे लोक व्यापारच करतात आणि पैसे मिळवतात. पहा, त्यांना श्रीकृष्णांना त्यांनी जाणलेलं पण नसतं, श्रीकृष्णांच्यावर त्यांची दृढ श्रद्धा विश्वास नसते, पण त्यांनी दिलेले ऐश्वर ते उपभोगत असतात. पहा, ते कृष्ण भावनामृत कर्मामध्ये कधी संलग्न झालेले नसतात, ते द्वेषच करतात. मग अशा लोकांना कधीही म्हणजे या आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात, त्यांना कधीही अशा विकृत लोकांना भगवद्गीता सांगू नये, ते भगवद्गीता जाणू शकत नाहीत. आणि असे श्रद्धाविहीन व्यक्ती श्रीकृष्णांना कधीच नाही जाणू शकणार किंवा त्यांचे उपदेश आहेत ते कधीच नाही जाणू शकणार. म्हणून अशा भक्तांकडून आपण भगवद्गीतेवरचं भाष्य ऐकू पण नाही, आपण शुद्ध भक्तांकडूनच श्रीकृष्णांना जाणून घ्यावं. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. जो भक्तांना हे परम रहस्य समजावून सांगतो त्याला शुद्ध भक्ती सेवेची हमी दिली जाते आणि शेवटी तो माझ्याकडे परत येईल. या जगात मला त्यांच्यापेक्षा प्रिय असा कोणीही सेवक नाही आणि याहून अधिक प्रिय कोणीही असणार नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जो भक्तांना अशा पद्धतीचं म्हणजे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे तो भक्तांपर्यंत जो देतो, म्हणजे अभक्तांना भगवद्गीता समजतच नाही, पण जो भक्तांपर्यंत असं जे जसं भगवंतांना सांगायचंय ते तसंच्या तसं पोहोचवतो, तर असा जो भक्त आहे भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करायचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तर तो भक्तीमध्ये उन्नत होतो आणि शुद्ध भक्तिमय जीवनामध्ये पण उन्नत होतो. आणि अशा भक्ती सेवेमुळे तो निश्चितच स्वग्रही म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करतो. की जसे आपले श्रील प्रभुपादांनी जशी आहे तशी भगवद्गीता कृष्णांकडून जे आले ज्ञान, गुरु शिष्य परंपरेतले ते 32 गुरु आहेत, मग त्यांनी जशी आहे तशी भगवद्गीता आपल्या समोर प्रस्तुत केली. पहा, अशा शुद्ध भक्तांकडून जेव्हा आपण ऐकतो तेव्हा निश्चितपणे आपण स्वग्रही जातो आणि आपण देखील उन्नत होतो आध्यात्मिक स्तरावर. आणि जे असे भक्त सेवा करतात ते देखील उन्नत होऊन भगवत धामाची प्राप्ती करतात. मग या जगात त्याच्यापेक्षा मला कुणीही प्रिय नाही, कारण भगवंतांचं सर्वश्रेष्ठ असं म्हणजे सेवा म्हणजे काय, तर त्यांचे विचार समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचवणे ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. असे जे असतात ते भगवंतांना अत्यंत प्रिय असतात सेवक, आणि त्यांना देखील भगवानच प्रिय असतात, कारण त्यांनी आपलं सर्व आयुष्य भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी समर्पित केलेलं असतं. पहा, म्हणून ते काय म्हणतात, या जगात त्याच्यापेक्षा मला असा प्रिय कोणी सेवक नाही आणि याहून अधिक कोणी प्रिय असणार नाही, कारण तो सेवा करत असताना तो सेवक देखील म्हणजे नेहमी भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी विचार करत असतो आणि म्हणून असा सेवक भगवंतांना अत्यंत प्रिय असतो. आता पुढे जाऊ. हरे कृष्ण. आणि मी घोषित करतो की जो आपल्या या पवित्र संभाषणाचा अभ्यास करतो
तो त्याच्या बुद्धीने माझी पूजा करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा मग आपण सगळ्यांनी आता इतके दिवस ऐकलं ना, तर आणि आपण क्विज पण सोडवलं असेल, तर मग भगवंतांनी याची फलनिष्पत्ती दिली आहे. जो माझ्या पवित्र संभाषणाचा अशा पद्धतीने अभ्यास करतो, म्हणजे आपण श्रवण भक्ती करतोय, तर त्यांनी आपण काय केलं, भगवंतांनी स्वतः सांगितलंय 17व्या श्लोकात, की तो माझी बुद्धीनी पूजा करतो. म्हणजेच काय, बुद्धीनी भगवंतांची आपण भक्तिमय प्रेममय ती सेवा केली, पूजा केली म्हणजे, आणि त्याद्वारे आपल्यावर भगवंतांची कृपा झाली पहा. म्हणजे आपण सगळे किती भाग्यवान आहात पहा. आता पुढे जाऊ आपण. आणि जो श्रद्धेने आणि मत्सर न ठेवता ऐकतो तो पापी प्रतिक्रियांपासून मुक्त होतो आणि ज्या शुभ ग्रहावर पवित्र लोक राहतात त्यांना प्राप्त होतो. हरे कृष्ण माताजी. मग जो श्रद्धेने आणि मत्सर न ठेवता, म्हणजे असे जे काही असतात, लोक ऐकतात भगवंतांना, जेव्हा त्यांची हरिकथा असते किंवा प्रवचन असतं, मग तिथं सामूहिकरित्या प्रवचन दिलं जातं. मग तिथं श्रीकृष्ण भगवान आहे, अशी ज्यांची श्रद्धा असते ते पण लोक असतात. सगळेच काही शुद्ध भक्त असतील असं नाही, पण त्यांनी देखील ऐकलं तर ते सगळ्या पापांपासून मुक्त होतात. किंवा पुण्यवान व्यक्ती वास करतात अशा उच्च ग्रह लोकात त्यांना स्थान मिळतं. किंवा जे शुद्ध होण्यासाठी पण प्रयत्नशील नसतात, पण त्यांची भगवान श्रीकृष्णावर श्रद्धा आणि विश्वास आहे, अशाने देखील हे भगवद्गीता श्रवण केली तरी त्यांना पुण्यकर्म म्हणून त्याचं फळ मिळतं पहा. म्हणजे काय, की भगवंतांचा विशुद्ध भक्त प्रत्येकाला सर्व पापांपासून मुक्त होण्याची आणि भगवत भक्त होण्याची संधी उपलब्ध करून देतो. म्हणून आपण अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून, अशा शुद्ध भक्तांकडून ऐकलं पाहिजे पहा. आणि अशा पद्धतीनं ध्रुव लोकाची, म्हणजे अशा उच्च लोकाची प्राप्ती होते पहा. म्हणजे असे जे असतात, म्हणजे की जे अशा श्रद्धेने आणि मत्सर न करता ऐकतात भगवंतांना, किंवा त्यांचे विचार, त्यांच्या कथा, नामरूप, गुणलीला, आणि अशा शुद्ध भक्तांकडून, जसे आपले श्रील प्रभुपाद होते, तर त्यावेळेला काय होतं, त्यांना उच्च ग्रहाची किंवा शुभ ग्रहाची प्राप्ती होते. आता पुढे जाऊ. श्रवण भक्तीचं महत्व आहे पहा. हरे कृष्ण. हे राजा, कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील हा अद्भुत आणि पवित्र संवाद मी वारंवार आठवतो. प्रत्येक क्षणी रोमांचित होऊन मला आनंद होतो. हरे कृष्ण माताजी. मग आता हा संवाद वारंवार आठवून अर्जुनाला, म्हणजे अर्जुन आणि ह्यांच्यामधला, श्रीकृष्णांच्या मधला, हे संजय सांगतोय की हे पुन्हा पुन्हा आठवून मला आनंद होतो, कारण त्यांनी हा संवाद अद्भुत असा ऐकलाय त्यांनी. आणि भगवत भक्त अर्जुनाला श्रीकृष्ण जे सांगत होते ते सगळे उपदेश त्यांनी ग्रहण केलेत पहा. स्वतःविषयीचं ज्ञान आणि सगळं त्यांनी ऐकलंय, म्हणजे भगवंताविषयीचं हे सगळं ज्ञान. आणि मग श्रीकृष्णांना जाणण्यासाठी आपण जर अर्जुनाच्या चरणचिन्हाचं अनुसरण केलं तर आपलं जीवन पण सुखी शांतिमय होईल, हे संजयाला कळून चुकलंय पहा. आणि जसजसं तो जाणू लागला तसं धृतराष्ट्रांना तो संवाद सांगत गेला, आणि म्हणून तो काय म्हणतो, की ते वारंवार आठवून मला रोमांचित व्हायला होतं आणि मला आनंद होतो. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. जिथे जिथे योगेश्वर कृष्ण असेल आणि जिथे अर्जुन सर्वोच्च धनुर्धर असेल तिथे नक्कीच ऐश्वर, विजय, विलक्षण शक्ती आणि नैतिकता असेल, असे माझे मत आहे. हरे कृष्ण माताजी. करेक्ट. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूते ध्रुवा नित्यमतिर्मम. म्हणजे जिथे जिथे कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत पहा, तिथे विजय आहे असं म्हटलं जातं. म्हणजे असं हे कोण म्हणतंय, कोणाच्या तोंडी हे वाक्य, तर संजय सांगतात. आणि तिथे ऐश्वर, विजय, असामान्य सामर्थ्य, नीती, असं का म्हणतात, तर भीष्म, द्रोण किंवा कर्ण ह्या महान युद्धांच्यामुळे आपले पुत्र विजयी होतील असं धृतराष्ट्राला वाटत होतं पहा. सर्वात पहिल्यांदा त्यांनी प्रश्न केलाय पहा, म्हणजे अशा पद्धतीने संजयाला. आणि मग त्याला आशा होती की आपल्या पक्षाचा जय होईल. पण युद्धभूमीवरची परिस्थिती पाहून संजय काय म्हणाला, तुम्ही विजयाची आशा करताय, पण जिथे श्रीकृष्ण आणि अर्जुन उपस्थित आहेत तिथंच सद्भाग्य आहे, तिथंच विजय आहे पहा. आणि मग अर्जुनाच्या पक्षाचा विजय निश्चित आहे. आणि मग अर्जुनाने अशा पद्धतीने, म्हणजे जे काही आहे, तर तिथे ऐश्वर, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती हे अर्जुनांच्या पक्षात का आहे, किंवा त्यांनी का प्राप्त केलं, ते तर भगवान श्रीकृष्ण आहेत पहा. आणि ते वैराग्याचे स्वामी आहेत, षडेश्वरांनी युक्त आहेत. आणि म्हणून हे युद्ध दुर्योधन आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये जरी झालं आणि अर्जुन हा युधिष्ठिरांच्या वतीने युद्ध करत असला, तरी अर्जुन युधिष्ठिराच्या बाजूने असल्यामुळे युधिष्ठिराचा विजय निश्चित होणार. या जगावर तो राज्य करेल. आणि म्हणजे जे राज्य आहे तर ते कसे आहे,
तर त्या राज्यात भरभराट होईल आणि असा पुण्यवान धर्मनिष्ठ असा सदाचारी असा युधिष्ठिर आहे, ज्यानं आयुष्यात कधी असत्य भाषण केलं नाही. आणि ही सगळी भविष्यवाणी संजयाने केली. पहा, आता इथं आपण समजून घेऊया की म्हणून संजयाने काय सांगितलं, जिथे जिथे कृष्ण असतील, अर्जुन असतील, तर तिथे नक्कीच ऐश्वर्य, विजय, विलक्षण शक्ती आणि नैतिकता आहे. म्हणजे हे त्यांनी अशा पद्धतीनं कथन केलं. मग आपल्यासारख्या म्हणजे आपल्यासारख्या अनेक समाजामध्ये असे लोक आहेत की त्यांना काय वाटतं, भगवद्गीता म्हणजे युद्धभूमीवर घडलेली दोन मित्रातली केवळ चर्चाच आहे. आणि मग अर्जुनाला युद्ध करायला श्रीकृष्णाने का बरं युद्ध केलं, उद्युक्त केलं, आणि हे सगळं युद्ध अनैतिक तर होतं असं वाटतं बरं का. पण वस्तुस्थिती काय आहे पहा, की भगवद्गीता म्हणजे नैतिकतेचा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. पहा, सर्वश्रेष्ठ नैतिकता जर कुठे असेल तर भगवद्गीतेमध्ये आहे. मनुष्याने कृष्ण भक्त बनणं आवश्यक आहे, कृष्णांना शरण जाणं आवश्यक आहे. नव्याध्यायात असं म्हटलं जातं बा, मन्मना भव मद्भक्तो. आणि हेच सर्व धर्माचं सार आहे, किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज. म्हणजे भगवद्गीतेतला उपदेश काय, सर्वोच्च सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा मार्ग काय, भगवान श्रीकृष्णांना शरण जाणं. आणि हे सगळे मार्ग कशासाठी आहेत, स्वतःची शुद्धी करण्यासाठी, आध्यात्मिक मार्गावर स्वतःला उन्नत करण्यासाठी. मग हाच धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उपदेश आहे. पहा, की श्रीकृष्णांना आपण शरण गेलं पाहिजे आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. मग विविध कर्मविधी आपण वर्णाश्रम पद्धतीनुसार करणं, मग हे खरं ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानाचं अनुशीलन म्हणजे आपण कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भक्ती सेवेद्वारे श्रीकृष्णांना शरण जाणं. आणि हेच आपल्या मानवी जीवनाचं म्हणजे उद्दिष्ट आहे, की भगवंतांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं आणि त्याद्वारे भगवंतांची प्राप्ती करणं, भगवत धामाची प्राप्ती करणं. अशा पद्धतीने संजय हे सगळं म्हणजे संजयने हे सगळं उलगडून सांगितलं, की जिथे जिथे म्हणून भगवान श्रीकृष्ण आहेत, तिथे तिथे धनुर्धर अर्जुन आहेत, तिथे ऐश्वर्य, विजय, नैतिकता, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. पहा, अशा पद्धतीने हे भगवद्गीतेचं ह्या सगळ्यातून सार काय येतं, तर जिथे जिथे भगवान आहेत तर तिथे तिथे काय आहे, तर हे सगळे म्हणजे हे सगळी षडैश्वर्य उपस्थित असतात. म्हणजेच काय, जर आपण श्रीकृष्णांना अर्जुनांच्या प्रमाणे शरण गेलो आणि अर्जुनांच्या पदचिन्हांचं अनुसरण केलं तर निश्चितच आपल्याला श्रीकृष्णाची प्राप्ती होईल किंवा भगवत धामाची प्राप्ती होईल. मग आपण आजपासून असेच प्रयत्न करायला सुरुवात करूया. हरे कृष्ण. आपला इथे 18वा अध्याय संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारूया. आता जी रेकॉर्डिंग स्टॉप केली तर